सो फ्रॉम टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट. काय सुरू करतोय आपण? एथिक्स. एथिक्स आपण या पेपरला काय म्हणतो? इथिक्स म्हणतो. ओके. पण फक्त याचं नाव हे इथिक्स नाहीये. पूर्ण पेपरचं जर का नाव बघितलं आपण तर काय आहे? इथिक्स, इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूड. बरोबर आहे. पूर्ण या पेपरचं नाव काय आहे? नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता. ओके. इथिक्स म्हणजे काय? नीतिशास्त्र. बरोबर आहे. इंटिग्रिटी म्हणजे काय? सचोटी. बरोबर आहे. आणि ऍप्टिट्यूड म्हणजे काय? अभियोग्यता. नेमकं या पेपरला स्टडी करण्यासाठी आपल्याला कुठले कुठले अप्रोच काय काय लागणार आहेत हे पूर्ण आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये. ओके. कुठल्या पण आपण याची सुरुवात करण्याआधी आपण पूर्णचा सिलेबस डिकोड हा करणं इथिक्स पेपरचा हा पहिला महत्वाचा मुद्दा असतो आपल्या याच्यातला, की हाऊ टू डिकोड. आता आपल्याला सिलेबस जो आहे तो काय करावा लागतो? याचा डिकोड करावा लागणार आहे. म्हणून सिलेबस पूर्ण अंडरस्टँड होणं हे आपल्याला आवश्यक आहे. त्याच्या आधी पहिली गोष्ट इथिक्स बद्दलच्या काही आपण बेसिक गोष्टी हे करूयात, त्याच्यामध्ये पुण्याला समजण्याचा प्रयत्न करूयात. तर आज आपण बघतो मित्रांनो, रिसेंटली बघा हे इथिक्सचा पेपर हा काही आपला सायन्स नाही. आपल्या दिवसात जे काही घडणाऱ्या रोजमर्याच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या कशाच्या अंतर्गत येतात? इथिक्सच्या अंतर्गत येतात. बरोबर आहे. आता इथिक्स म्हणजे काय? नीतिशास्त्र किंवा नीतिमूल्य आपण ज्याला काही म्हणत असतो. ओके. तर आता आपण जर का बघितलं तर काही दिवसाआधीची गोष्ट लोहगड फोर्ट. बरोबर आहे. हा. त्यानंतर नेक्स्ट बघा तुम्ही, घडलं ही गोष्ट. किती खराब गोष्ट आहे. आपण ज्या दिवसाने बघितलं होतं की 500 वर्षाचा लढा होता, त्यातनं एक स्मारक प्रतीक म्हणून बांधण्यात आलं. बरोबर आहे. आणि 2 वर्ष पण होत नाही तर लोक या स्तरावर पोहोचलेली आहेत. बरोबर आहे. हा. तर म्हणजे किती ज्या लोकांनी इतकी असे किती लोकांनी बलिदान दिलं त्या गोष्टीसाठी. बरोबर आहे. मी कुठल्या त्या बलिदानाचा किंवा त्याचा काही सपोर्ट किंवा अपोज करत नाहीये त्या गोष्टीमध्ये, पण सांगतो की ज्या गोष्टीसाठी इतक्या लोकांचा जीव गेला, हे गेला, त्यानंतर पुढे ती आली लिगल गोष्टींनी हे आले आणि त्यामध्ये पण लोकांनी हे केलेलं आहे. बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट आज निर्णय आला नरसापूर. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या देशामध्ये घडतायत. ओके. सगळ्या गोष्टी कशा आहेत? निगेटिव्ह गोष्टी आहेत. बरोबर आहे. आणि या गोष्टी घडतायत याचं कारण काय आहे? कारण काय? मानवाची नैतिकता जी आहे, बरोबर आहे, ती नैतिकता काय आहे? घसरत आहे. बरोबर आहे. नैतिकता जी आहे ती घसरत आहे. सो दॅट इज व्हॉट. हा सब्जेक्ट जो पहिली गोष्ट आहे याला आपण ऍज अ जीएस सारखं स्टडी करणार नाही. हा फार इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. तर आज आपण नैतिकता जी आहे ती ढासळत आहे. नैतिकता ढासळत आहेत. का ढासळत आहेत? कारण आपली जी मूल्य आहेत, आपले जे व्हॅल्यूज आहेत त्या काय आहेत? त्या मोठ्या प्रमाणात काय आहेत? ढासळलेले आहेत. बरोबर आहे. हा. मी एक आर्टिकल शेअर केलं होतं उद्धट राष्ट्र म्हणून भारताचं, तर आपलं भारताच्या बद्दलचं. ओके. की आपली जी व्हॅल्यू सिस्टम आहे की भारत एक वेळचा श्रीमंत जरूर झाला पण त्याच्या ज्या काही ब्रिटिशकालीन ज्यानुसार भारताची मेंटॅलिटी ब्रिटिशांनी बनवली तशीच आजही मेंटॅलिटी काय आहे? तशीच आहे. बरोबर आहे. काही कुठलेही आपण गेलो तर इज इंडिया डिझर्व. तुम्ही आज बघा कुठे मेट्रो स्टेशन मध्ये जा, तिथं पण काही थुकलेलं असतं त्याच्यामध्ये. बरोबर आहे. या लहान सहान गोष्टी म्हणजेच काय आहे? नैतिकता आहे. बरोबर आहे. हा. वॉशरूम्स बघा तुम्ही कुठले कसे असतात आपल्या याच्यामध्ये हे केलेले. या ज्या गोष्टी आहेत हे का ढासळत आहेत? का आपली नैतिकताच आपल्यामध्ये कमी झालेली, आपल्या सोसायटीमधली आपली मूल्य जी आहेत ती काय झालेली आहेत? कमी झालेली आहे. बरोबर आहे. अँड दॅट्स वाय आज गरज आहे. मग आता पहिली गोष्ट की एमपीएससी किंवा युपीएससी, ओके, याच्यामध्ये हा सब्जेक्ट जो आहे पहिले तर हा युपीएससी मध्ये इंट्रोड्यूस केला गेला. कोणत्या वर्षामध्ये इंट्रोड्यूस केला गेला रे? 2013. बरोबर आहे. आणि आता 2025 पासून एमपीएससी पण इथिक्स, इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूड हा इन्क्लूड केला त्याच्यामध्ये. आता यांनी युपीएससी पूर्ण सिलेबस जो एमपीएससी कॉपी केला, पण मग युपीएससी 2013 मध्ये हा सिलेबस आणला, त्याचं कारण काय असेल? त्याचं कारण काय होतं की काय व्हाय युपीएससी हॅज इन्क्लूड युपीएससी हॅज इन्क्लूडेड दिस इथिक्स पेपर इन द सिलेबस. प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्यामध्ये काय व्हावी? नैतिकता निर्माण व्हावी. ओके. भ्रष्टाचार मुवमेंट चालू होती. ओके. हा. ओके. हा. आणखी सो अधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काय होत होतं? सो सेकंड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन, त्याच्या आधी आलं होतं सेकंड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सेकंड एआरसी रिपोर्ट अंडर वीरप्पा मोईली. बरोबर आहे. सेकंड एआरसी दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग. बरोबर आहे. आणि त्यांनी रिकमेंडेशन केलं होतं की भारतीय अधिकाऱ्यांमध्ये काय लॅगिंग आहे? नीतिमत्ता काय आहे? लॅगिंग आहे. बरोबर आहे. नीतिमत्ता लॅगिंग आहे म्हणून या नीतिमूल्यांचं त्यांना काय द्या? प्रशिक्षण द्या. पण मला सांगा रे, नीतिमूल्याचं प्रशिक्षण दिलं म्हणजे अधिकारी नैतिक होईलच असं आहे का? अधिकारी नैतिक होईलच असं आहे का? नीतिमूल्यांचं प्रशिक्षण दिलं म्हणजे अधिकारी नैतिक होईलच किंवा अधिकारी नैतिक होतोच असं आहे का? तर असं बिलकुल पण नाहीये की नीतिमूल्याचं प्रशिक्षण दिलं म्हणजे अधिकारी नैतिक होईल, नैतिक राहील, तो चांगल्या प्रमाणे वागेल, असं काही आहे का?
असं काही नाहीये. कारण आपण जर बघितलं असेल, मग आता 10 वर्ष झाली युपीएससी मध्ये हा सिलेबस इन्क्लूड केलेला आहे, तर आतापर्यंत 10 वर्षामध्ये खूप काही चेंज आपल्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये व्हायला हवा होता. तरी आजही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये भ्रष्टाचार आढळतो की नाही आढळतो तुम्हाला? म्हणजे जरुरी थोडी आहे की हा सब्जेक्ट आला म्हणून ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये भ्रष्टाचार कमी होईल. पण हा सब्जेक्ट काय इन्क्लूड केला गेला की जेव्हा तुम्ही एखादा अधिकारी म्हणून निर्णय घेता, तुम्हाला रोज अनेक निर्णय घ्यावे लागतात त्याच्यामध्ये अधिकारी असताना तुमच्या करिअरमध्ये, तेव्हा तुम्हाला ही जाण असली पाहिजे की तुम्ही जो निर्णय घेताय तो नैतिक आहे की अनैतिक आहे. तुम्ही घ्याल काही पण ते घेताना तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की मी हा निर्णय घेतो हा अनैतिक आहे. ही कुठेतरी तुम्हाला काय असली पाहिजे, जाण असली पाहिजे. तर अनेकदा काय होतं की खूपदा निर्णय तुम्ही चुकीचे घेता, ते घेताना तुम्हाला जाणच नसते याची, तुम्ही इग्नोरन्स मध्ये जगता की तुम्हाला याची जाणच नसते की तुम्ही जो निर्णय घेत आहात तो चुकीचा घेता किंवा तो अनैतिक घेत आहात. ही तुम्हाला जाण व्हावी म्हणून हा सब्जेक्ट जो आहे तो इन्क्लूड करण्यात आला. त्याचं नाव काय आहे? सो दॅट इज व्हॉट एथिक्स. बरोबर आहे. हा, आता इथिक्स आपण एक कारण इथिक्सचा फार इंटरेस्टिंग पेपर आहे, याच्यामध्ये विविध स्टोरी आणि ह्या गोष्टी आपण याच्यामध्ये हे होतोय. आता समजा इथिक्स म्हणजे काय नेमकं, तर आपण त्याची डेफिनेशन आपण नक्की काय योग्य काय अयोग्य ते नियम ते आपण जाऊ द्या. आता सगळ्यात पहिले इथिक्स म्हणजे काय, तर आपण जे म्हणतो की एक समाज आणि एक नियम आहे, ते समाज स्वतःवर लादतो, त्याच्यामध्ये काय योग्य आणि काय अयोग्य आहे ते आपल्याला जे समाज मानतो ते आपल्याला घेऊन चालावं लागतं. ती म्हणजे काय, आपली नीतिमत्ता असते. ठीक आहे. मग आता मला सांगा नीतिमत्ता म्हणजे काय. एक्झाम्पल घेतो. तुम्ही काय ना, तुम्हाला एक फोटोग्राफीचा खूप शौक आहे, तुम्ही चांगले फोटोग्राफर आहात, बरोबर आहे. तुम्ही गेलात फोटोग्राफी करायला जंगलामध्ये, आणि त्या जंगलामध्ये काय आहे की एक जो प्राणी आहे, समजा हरिण आहे, तो धावतोय, हरिण धावतोय आणि त्याची शिकार करायला त्याच्या मागे बिबट्या लागलाय आणि तुम्ही त्याची काय करताय, फोटोग्राफी करत आहात. तुम्ही काय करता, त्याच्यामध्ये फोटोग्राफी करत आहात. या केसमध्ये तुमचं काम काय असलं पाहिजे, तुमचं काम फोटोग्राफी करणं असलं पाहिजे की त्या हरणाला वाचवण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, फोटोग्राफी केली पाहिजे. ओके, तुम्हाला काय वाटेल? सर तो त्याचं काम म्हणजे जे त्याच्या आहारासाठी तो करतोय तर करतोय. ओके, जर त्या प्राण्याचा जीव वाचवायचा असेल तर त्याच्या मागे असतो, हा तो त्या सिंहाचं किंवा वाघाचं लक्ष हा, तुम्ही समजा तुम्ही फोटोग्राफर आहात, तुम्ही त्या स्टेजला काय करणार? मी त्या प्राण्याचं लक्ष. ओके, तुम्हाला काय वाटतं? इथिक्स इज ऑल अबाउट थिंकिंग. मी कधी तुम्हाला म्हणणार नाही की मी हे देतो हेच वाचा रे बहीण, हेच पाठा करा, याला रट्टा मारा ते करून जा, बिलकुल नाही. त्याला आपल्याला डेव्हलप करायचं आहे आणि स्टेप बाय स्टेप डेव्हलप होईल. की थिंकिंग लेवल डेव्हलप करा, काहीतरी उत्तर उत्तर काहीतरी आहे ना, योग्य योग्य काही असेल मागे. हा, नाही करणार. ओके, फोटोग्राफी करणार, बरोबर आहे. हा, तर तुम्ही काय करणार, फोटोग्राफी करणार. काय बऱ्याच लोकांचं मत होतं आणि हे योग्य मत आहे तुमचं, ओके, की बिबट्याच्या हरणाला वाचवणं, बरोबर आहे. तर मग आता याच्यामध्ये हरणाला जर का तुम्ही वाचवलं, त्याच्यामध्ये वाचवण्याचा प्रयत्न केला, तर एका प्रकारे तुम्ही जो बिबट्या आहे त्याचं अन्न हिसकावून घेताय, बरोबर आहे. मग तो या बिबट्यावरती पण तुम्ही अन्याय करताय ना, एकाला वाचवशी दुसऱ्यावरती काय करताय, तुम्ही अन्याय करताय. का? कारण बाय नेचर, नैसर्गिकरित्या ती गोष्ट अन्न साखळीचा पार्ट आहे, त्याला तुम्ही डिस्टर्बन्स आणताय, बरोबर आहे. हा, त्या बिबट्याचं जो अन्न आहे ते तुम्ही हिसकावून घेतात, म्हणून तो बिबट्यावरती काय आहे, तो मेला भुकीनी, त्याला तुम्ही जबाबदार मग, बरोबर आहे की नाही. सो बिबट्या जी आहे त्याचं जे अन्न आहे त्याला तुम्ही कुपोषित ठेवताय, बरोबर आहे. उद्या तो मिळत त्याला जबाबदार तो तुम्ही आहे, मग त्याच्यामध्ये त्याला तुम्ही अन्न मिळू दिलं जायचं, बरोबर की नाही. हा, नेक्स्ट थर्ड. ओके, ह्या बाबी आहेत, बरोबर आहे. हा, तिसरी गोष्ट आणखी याच्यामध्ये काय आहे, तुमचं काम काय, फोटोग्राफी. तुम्ही ऍज अ फोटोग्राफर म्हणून नाही, समजा एखाद्या कंपनीत तुम्ही फोटोग्राफर म्हणून काम करून राहिले, तिथे त्या कंपनीचं ते काम करतो, तुम्ही त्याचं जॉब तो त्याचे पैसे देतो, त्या पैशात तुम्हाला समाजसेवा करायची गरज आहे का कोणाची, बरोबर आहे. सो दॅट्स वाय त्या केसमध्ये फोटोग्राफी करणं हेच तुमचं काय आहे, योग्य काम आहे. हे म्हणजे तुमचं काय, इथिक्स आहे, तुमचं काय कर्तव्य, इथिक्स आहे, कर्तव्य. पण मला सांगा, त्याच जागी काय, एक माणूस आहे, बरोबर आहे. ओके, तुम्ही फोटोग्राफी करताय, अचानक तुम्हाला लक्षात आलं एक माणूस आहे, तो धावतोय आणि त्याला 8-10 लोक तलवारा काठ्या ताठ्याने येऊन मारायला सुटलेत.
आता या केसमध्ये तुम्ही काय करणार? तुमचं काम अजूनही फोटोग्राफीचं आहे. तुमचं काम अजूनही काय आहे? फोटोग्राफरच तुम्ही आहात. पण या केसमध्ये तुम्ही काय करणार? त्या व्यक्तीला वाचवायचं. सर्वप्रथम काय करणार? त्या व्यक्तीला वाचवायचं. त्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करणार. ओके, हा. अगेन समूहाला म्हणजे परिवर्तन करण्याचा प्रयत्न. समूहाला परिवर्तन करण्याचा प्रयत्न करणार. की मानून करण्याचा. हा की काही गोष्टी सर्व हा म्हणजे 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 वाचवण्याचा त्याला प्रयत्न करणार. त्याला तसंच मरू देणार का तुम्ही? नाही मरू देणार. का? कारण माणसाने माणसाला मारणं इट इज नॉट अप्रूव्ड बाय द लॉ. बरोबर आहे? इट इज नॉट अप्रूव्ड बाय द नेचर. बरोबर आहे ना? नैसर्गिकरित्याच ही गोष्ट काय आहे? चुकीची आहे. बरोबर आहे? हा. दुसरी गोष्ट, इथे त्या माणसाला मारलं नाही तर इतर लोकांवर उपासमारीची वेळ येईल असं होईल का? त्या माणसाला ते कॅनिबल सोडे त्या माणसाला खाणार आहे त्याच्यामध्ये. बरोबर आहे की नाही? तर त्या माणसात त्यांचा कुठला हक्क हिरावून घेतोय असं आहे का? नाही. उलट तिथे एक निष्पाप व्यक्ती आहे, निष्पाप असेल किंवा काही असेल, एका व्यक्ती आहे, त्याचा जीव तुम्ही वाचवण्याचा काय करत आहात? प्रयत्न करत आहात. बरोबर आहे? या दोन्ही केसेसमध्ये तुम्ही फोटोग्राफर होते. एका गोष्टीवरती दुसरी गोष्ट अटॅक करत होती, पण दोघांचा रेफरन्स काय होता? वेगळा होता. अशा प्रकारे नीतिशास्त्र सुद्धा आहे. हा सिच्युएशन टू सिच्युएशन काय होतो? बदलत जातो. बरोबर आहे? काय होतो? बदलत जातो. मग कोणती गोष्ट नैतिक? डेफिनेशनच्या पेक्षा वेगळं थोडं. आपण तुम्ही माझं टीचिंग असं असतं, कोणती गोष्ट नैतिक? नैतिक कोणती गोष्ट आहे? नैतिक गोष्ट कोणती आहे? पहिली गोष्ट, ती बाय नेचरशी अप्रूव्ह झाली पाहिजे, म्हणजे नैसर्गिकरित्या योग्य असली पाहिजे. बाय नॅचरली योग्य. दॅट इज व्हॉट? अप्रूव्ड बाय द नेचर. बरोबर आहे? हा. या गोष्टीमुळे कुठल्याही व्यक्तीला ओके हार्म होता कामा नये. कुठल्याही व्यक्तीला कुठली इजा आहे ओके, ती गोष्ट नैतिक, जिथे कोणालाही हार्म होणार नाही. बरोबर आहे? तात्काळ. पण कधी कधी अशी पण गोष्ट होते, बरोबर आहे, की ती गोष्टीला तेव्हा त्याच्यामध्ये तात्काळ हार्म होत नाही, तेव्हा त्याला हार्म होत नाही, पण इन फ्युचरमध्ये त्याला हार्म होतो. असंही होतंय की नाही, की कधी कधी त्याला तात्काळ हार्म होत नाही, पण कधी काय काय होतं, त्याला फ्युचरमध्ये हार्म होतो. दोन सेट्स आहेत, हा पण एक आहे ना, तू पण तसं काय. हा. नेक्स्ट बघा, तात्काळ हार्म होता नाही, अगेन दीर्घकाळमध्ये पण हार्म होणार नाही. बरोबर आहे? दीर्घकाळामध्ये पण काय होणार नाही? हार्म होणार नाही. अँड नंबर फोर इज व्हॉट? समाज. येस, समाज. येस, ती गोष्ट काय असली पाहिजे? समाज मान्य असली पाहिजे. बरोबर आहे? एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला खातो, याच्यात आपल्याला काही चुकीचं वाटतं का? वाटतंय का आपल्याला? नाही वाटत. बरोबर आहे? पण एक माणूस दुसऱ्या माणसावर अटॅक करतो, ही गोष्ट आपल्याला योग्य वाटते का? नाही. कारण एक प्राणी दुसऱ्याला खातो, ते नेचरशी अप्रूव्ड आहे ती गोष्ट, पण एक माणसाने दुसऱ्या माणसाला मारणं ही गोष्ट समाजमान्य नाहीये. मग कोणती गोष्ट ही नैतिक? विच गोष्ट नैतिक आहे? बरोबर आहे? हा. ही कशामध्ये आहे? ती नैसर्गिकरित्या काय असली पाहिजे? योग्य असली पाहिजे. तात्काळ किती कोणालाही त्याचा हार्म करता कामा नये, भविष्यात सुद्धा ती गोष्ट कोणाला हार्म करता कामा नये, आणि ती गोष्ट कशी असली पाहिजे? समाजमान्य असली पाहिजे. इन द ऑड दिस ह्युमन लाईफ इज अबो ॲट ऑल. ओके, नैतिकतेमध्ये मानव जो आहे, ओके, मानवाचं जीवन याला सर्वात जास्त काय आहे? महत्व आहे. जर का आपण बघितलं तर हे चित्र बघा. ओके, ही रिअल स्टोरी आहे. 1993 मध्ये हे चित्र काढलं होतं सुदान देशामध्ये. बरोबर आहे? सुदान हा देश आहे. या चित्राला पुलित्झर पुरस्कार मिळाला होता. पुलित्झर पुरस्कार माहिती आहे तुम्हाला? परत फोटोग्राफीसाठीचा जो पुरस्कार आहे, त्याचा सर्वात बेस्ट फोटोग्राफ म्हणून त्याला देण्यात आलेला होता. बरोबर आहे? हे काय, सुदानमध्ये एक बालिका आहे, ती चालता चालता थकून येईल. ही कुठे जात होती माहिती का? जेवण करायला. तिथे जे काही सेंटर्स होते जेवणासाठीचे, कारण घराचं जेवण म्हणत होतं, तिथे जे सेंटर होते ह्याचे, ते जेवायला चालता ती एकदम मराठी स्थिती आली आणि अशी पडली. आणि हा मागे गिधाड जो होता, व्हल्चर होता, हा व्हल्चर जो आहे ओके, हा तिच्या मरणाची वाट बघत होता. करेक्ट? ओके,
हे चित्र घेतलं होतं केल्विन कार्टर नावाच्या व्यक्तीने. या व्यक्तीचं नाव होतं केल्विन कार्टर. या केल्विन कार्टरने चित्र घेतलं आणि हे प्रकाशित केलं, जे जगभरामध्ये काय झालं, प्रकाशित झालं केल्विन कार्टरने. जेव्हा ते प्रकाशित झालं त्याच्यानंतर लोकांनी प्रचंड मोठ्यावर त्याच्यावरती काय केली, टीका केली. बरोबर आहे. आणि त्यात एका माणसाने तर असं त्याला म्हटलं की तेव्हा तिथे एक गिधाड नव्हता, तिथे 2 गिधाड होती. आणि तो म्हटला केल्विन कार्टर यातला दुसरा गिधाड तू होतास. बरोबर आहे. आणि या गोष्टीने त्याला इतका भयंकर त्यांनी मनाला लावून घेतलं आणि त्यांनी 3 महिन्यानंतर आत्महत्या करून टाकली. ओके. सो दॅट इज व्हॉट. काय ही चित्र सुद्धा तुम्हाला काय सांगतं की मानवी मूल्य जी आहेत ती सगळ्यात काय आहेत, मानवाला वाचवणं दॅट इज द हायएस्ट प्रायोरिटी. बरोबर. ही तुमची काय असली पाहिजे, हायएस्ट प्रायोरिटी असली पाहिजे. ओके. इन 1870 ची स्टोरी आहे. 1870. ओके. लॉच्या अभ्यासामध्ये खूपदा शिकवण्यात येते. ओके. डडली अँड स्टीफन्स हे 2 व्यक्ती होते. डडली अँड स्टीफन्स. डडली अँड स्टीफन्स. ओके. हे काय होते, एक मोठ्या जहाजामध्ये जात होते, नंतर जहाज डुबायला लागलं, तर ती डडली आणि स्टीफन्स याच्यासोबत आणखी एक व्यक्ती होता तो, आणि तिथला जो काही कॅबिन बॉय होता त्याचं नाव होतं रिचार्ड पार्कर. काय नाव होतं, रिचार्ड पार्कर. बरोबर आहे. तर ते लोकांनी मग नंतर छोटीशी बोट, त्यातनी जी लाईफ सेव्हिंग बोट आहे त्यातनं त्यांनी ती घेतली. ती जास्त डुबलं होतं त्यातनं आहे, आणि अनेक दिवस केप ऑफ गुड होपच्या ते खूप दूर चालले गेले. बरोबर आहे. मग तेव्हा घडलं काय की जेव्हा याच्यामध्ये हे आलं, बरोबर आहे, की त्यांना जगणं पण असहाय्य होऊ लागलं, त्याच्यामध्ये पाणी वगैरे, तर या डडली आणि स्टीफन ह्या 2 लोकांनी काय केलं, तो जो त्यांचा कॅबिन बॉय होता, बरोबर आहे, त्याचं नाव काय होतं, स्टीफन पार्कर. बरोबर आहे. हा, त्याला मारून टाकलं आणि त्याला खाऊन ते जगलेत. बरोबर आहे. नंतर जेव्हा त्याला अरेस्ट झाली तर त्यांनी हे दिलं की 3 लोक जी काही आहेत ती मेली. बरोबर आहे. 3 लोक जी आहेत ती मेली असती, आम्ही 4 मेलो असतो म्हणे, पण ऍटलिस्ट ती एक मेला आणि काय 3 लोक जगली, तर आमची जी काही क्रिया आहे ती काय नैतिक आहे. बरोबर आहे. पण अगेन कोर्टाने या दोघांना मृत्यू दंड दिला. बरोबर आहे. आणि सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये हो, मानव जीवन जे आहे ते अमूल्य आहे. किती लोकांना जर किती लोक वाचत असतील पण त्यासाठी कुठल्याही निष्पाप व्यक्तीचा जीव देणं हे निश्चितपणे काय आहे, चुकीचं आहे. त्यानंतर 6 महिन्यामध्ये नंतर केस ही झाली ती गोष्ट वेगळी आहे. बरोबर आहे. पण ही काय, तर दॅट इज व्हॉट द केस. ओके. पण आता याच्यामध्ये पण नैतिकता काय, तर कुठल्या याच्यात मध्ये मानव वाचवणं हे आहे. पण यात एक आणखी आपण हे घेऊयात, एक स्टोरी आपण घेऊया त्याच्यामध्ये. बघा काय आहे, जर आपण बघितलं तर आपण सहसा असं बघतो की नैतिकता म्हणजे काय, तर जी गोष्ट काय आहे समाजमान्य आहे. ओके. नैतिकता म्हणजे कोणती गोष्ट आहे की जी गोष्ट काय आहे, समाजमान्य आहे. समाजमान्य म्हणजे काय, तर आपण इन जनरल आपण असं बघतो की मेजॉरिटी ऑफ दी लोकांना असंही वाटत असतं की कोण नैतिक आहे, की जे लोक जास्तीत जास्त लोकांचं जे मत आहे तेच काय सगळ्यांचं मत काय असलं पाहिजे. बरोबर आहे. सो मग आता मला सांगा, लेट सपोज तुम्ही आहे, त्याचं एक एक्झाम्पल आहे जो की युटिलिटेरियन पर्स्पेक्टिव्ह शिकवण्यात येतो, त्याच्यामधलं एक एक्झाम्पल आहे. लेट सपोज बघा की एक ट्रेन आहे. बरोबर आहे. ट्रेन आहे आणि ट्रेन चाललेली आहे, तिचे ब्रेक झालेत फेल. ओके. तिचे ब्रेक फेल झालेले आहेत. ही ट्रेन आहे, ट्रेन अशी चाललेली आहे. ओके. तर आता याचे आहेत आणि ते 5 मजूर आहेत, ते काय करतायत, काम करतायत. बरोबर आहे. हा, 5 काम करतायत. त्यानंतर ती ब्रेक झालेले आहेत फेल, ती गाडी थांबू शकत नाही, पण इथनं त्याला एक असं डायव्हर्जन आहे. तर तो गाडीचा लिव्हर चेंज करून तो ड्रायव्हर आहे, तो काय करू शकतो, डायव्हर्ट करू शकतो. इथे एकच मजूर आहे, तो काम करतो. आता इथे तर दोघं कोणी ना कोणी मरणारच आहे. बरोबर आहे. इथे कोणी ना कोणी काय करणार आहे, मरणार आहे, हे तर निश्चित आहे. मग अशा केसमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही काय करणार, जिथे कमी जीवितहानी होईल त्याला प्राधान्य देणार. बरोबर आहे. हा, म्हणजे तुम्ही एकाला मारणार 5 लोकांना वाचवण्यासाठी. नेक्स्ट आणखी सरळ जाऊ देणार, 5 लोकांना मारणार. ओके. येस, एकाला मारणार, कमी प्रमाणात जीवित हानी होईल तेथे मारणार. तुमचं काय म्हणणं आहे तुमचं, असं म्हणजे तुमचं म्हणणं आहे की एका व्यक्तीला वाचवण्यासाठी, 5 व्यक्तींना वाचवण्यासाठी एक व्यक्तीची आपण बळी दिलेलं कधी काय आहे, योग्य आहे. दिस इज नोन ॲज अ युटिलिटेरियन पर्स्पेक्टिव्ह, किंवा ज्यालाच आपण म्हणतो कॉन्सिक्वेन्शियलिझम, की परिणामामध्ये कमीत कमी हानी आपल्याला झाली पाहिजे, हानी तर होणार आहे याचा आपण काय करतो, विचार करतो. बरोबर आहे. हे प्रत्येक जण ऍग्री आहे याच्यामध्ये, मोस्ट ऑफ द लोक. आता मला सांगा, समजा म्हणजे तुमचं म्हणणं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये जर का 5 लोक जगत असतील तर एक व्यक्तीला मारलं पाहिजे. आता सेकंड केस घेऊयात आपण. चला, लेट सपोज तुम्ही एमडीए, तुमचं मल्टी स्पेशालिटी काय,
हॉस्पिटल आहे. तुमच्या इथं समजा 5 पेशंट आहेत इमर्जन्सी केसवाले. एकाला लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज आहे, दुसऱ्याला किडनी ट्रान्सप्लांटची गरज आहे, तिसऱ्याला आय प्लांटची गरज आहे, चौथ्याला हार्ट ट्रान्सप्लांटची गरज आहे आणि पाचव्याला आणखी कुठल्या गोष्टीचं जे लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज आहे असं काहीतरी हे आहे. बरोबर, 500ची गरज आहे. एक व्यक्ती आला यमार, तो एकदम सुदृढ आहे, तो तुमच्याकडे आला भेटायला, त्याचे सगळे अवयव चांगले आहेत. अशा केसमध्ये तुमचं म्हणणं आहे की 5 लोकांना वाचवण्यासाठी जर एक माणसाचा जीव दिला तर ते तुम्ही देणं काय आहे, योग्य आहे की नाही? तुम्ही आताच बोललेत की नाही? पण ह्या स्थितीमध्ये ते योग्य आहे. येस, त्याची पण सहमती. त्याची सहमती. मग तुम्ही तेव्हा पहिल्या केसमध्ये त्याला मारण्याची सहमती होती का? सर ती कंडिशन परिस्थिती त्यावेळेस वेगळी. आताची परिस्थिती वेगळी, ह्या परिस्थितीमध्ये ते योग्य आहे. तेव्हा जे किलिंग होते हे किलिंग होतं, पण ते पॅसिव्ह किलिंग होतं. इथे तुमची काय आहे, ऍक्टिव्ह किलिंग आहे. बरोबर आहे. म्हणून नीतिमूल्य किंवा नीतिमत्ता ही फक्त सिच्युएशन टू सिच्युएशन. माझा सांगण्याचा उद्देश काय, इथे कोणतं योग्य उत्तर नाहीये. इथे आधीच्या केसमध्ये पण कोणी याच्यामध्ये म्हणेल की नाही मी 5 मारेल का, कारण तो एकटा त्याचा काय दोष, तो त्याचं काम करत होता, त्याला माहित होतं की या लिव्हरवरती गाडी येणारच नाही. ते 5 लोक मूर्ख आहेत की ते तिथंच काय करत होते, काम करत होते. बरोबर आहे ना, जबकि त्यांना माहिती तिथं ट्रेन येऊन राहिली, ट्रेनचा तो रस्ता आहे ना त्याच्यामध्ये. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये म्हणून तुम्ही एक 5 लोकांच्या मूर्खतेमुळे तुम्ही त्यांना वाचवणार आणि जो बिचारा इमानदारीने काम करतात त्याच्यावरती काय चढवणार, गाडी चढवणार. बरोबर आहे की नाही? हा, तर इथे काय येतोय, तर इथे दुसरी गोष्ट तुम्ही म्हणतो होऊ शकते 5 लोक 5चे 5 बॅचलर आहेत, पण हा जो एक काम करतो त्याच्यावरती 10 लोकांचं कुटुंब डिपेंडंट आहे. तुम्ही याचा विचार केला कधी? तुम्ही त्या एका व्यक्तीला मारता म्हणजे ते 10 लोकांचे जीवन संपवताय तुम्ही एका प्रकारे, आहे की नाही? येस. सो नीतिशास्त्रामध्ये कुठलंही, मग आता अनेक लोकांना स्टार्टिंगच्या लेक्चरमध्ये थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामध्ये, थिंकिंग मध्ये वगैरे याच्यामध्ये, कारण हे सायन्स नाहीये मित्रांनो, हा विज्ञान नाहीये. बरोबर आहे. हा तत्वज्ञानाचा पार्ट आहे, याच्यामध्ये थिंकिंग लेवल लागत असते. जर का आपण बघितलं तर पहिला महत्वाचा मुद्दा हा याच्यामधला हा आहे बघा, विज्ञान तुम्हाला उत्तर देतं. मॅथ्स मध्ये 2 आणि 2 काय होतं, 4 होतं. बरोबर आहे. सायन्स तुम्हाला प्रॉपर उत्तर देत कारण ते फॅक्ट बेस्ड आहे सगळ्या गोष्टी. बरोबर आहे. नीतिशास्त्रामध्ये निश्चित उत्तर नसतं. नीतिशास्त्र तुम्हाला कधीही उत्तर देत नाही, तो कधी तुम्हाला निर्णय देत नाही, तो तुम्हाला निर्णय घेण्याची फक्त चौकट प्रदान करतो. म्हणून नीतिशास्त्र लिहाय तुमच्या याच्यामध्ये की नीतिशास्त्र हा कधीही ओके निर्णय देत नाही. नीतिशास्त्र कधीही निर्णय घेत नाही, तो फक्त निर्णय घेण्याची चौकट प्रदान करतो. नीतिशास्त्र तुम्हाला निर्णय घेण्याची काय करते, चौकट प्रदान करते. ओके, गॉट इट. मग आता नेमका आपला हा जो काही सिलेबस आहे, आपण या सिलेबसला थोडंफार एक इंट्रोडक्शन आपण बघितलं की नीतिशास्त्र वगैरे काय, आपण पुढे त्याला डिटेलमध्ये बघूयात. ओके, आपला हे जे पूर्ण बॅच आपली चाललेली आहे त्याच्यामध्ये, तर टोटल याच्यामध्ये किती टॉपिक्स आहेत, या पेपरमध्ये टॉपिक्स किती आहेत, सिलेबस बघितलेत का? 8 टॉपिक्स आहेत. ओके, 8 टॉपिक पैकी एक टॉपिक फक्त अप्लिकेशन आहे आणि बाकी 7 टॉपिक्स काय आहेत, थेअरी आहेत. बरोबर आहे. तर या पेपरमध्ये मित्रांनो आपण जर का बघितलं तर या 2 टाईपचे प्रश्न, पहिले पेपर कसा येतो आपण ते एकदा बघून घेऊयात. पेपर कसा येतो, काय येतो त्याच्यामध्ये. ओके, हा पेपर आहे आपला एमपीएससीचा आलेला. ओके, हा एमपीएससीचा पेपर आहे GS4. हा, याच्यामध्ये सेक्शन ए मध्ये टोटल प्रश्न जे काही आहेत ते किती आहेत, प्रत्येक प्रश्न जो आहे 10 मार्कालाच आहे. प्रत्येक प्रश्न किती मार्कांना आहे, 10 मार्कांना. आणि असे 10 मार्काचे तुमचे 13 प्रश्न आहेत. किती प्रश्न आहेत, 13 प्रश्न आहेत. ठीक आहे. सो 10 क्वेश्चन्स. ओके, 10 मार्कांचे किती प्रश्न आहेत त्याच्यामध्ये, ऑल आर कंपल्सरी, इथे कुठलं काही हे नाहीये तुम्हाला. बरोबर आहे. 13 क्वेश्चन्स. ओके, अँड इच क्वेश्चन ऑफ 10 मार्क्स इच. असे किती मार्कांचे झालेत, हे 130 मार्कांचे प्रश्न झालेत. बरोबर आहे. हे प्रश्न कसे डिस्ट्रीब्यूट केलेले असतात, टोटल तुम्हाला प्रश्न असतील 6. किती प्रश्न असतील, 6. प्रत्येक 6 प्रश्नांचे 2 सब प्रश्न असतील. बरोबर आहे. 6 प्रश्नांचे 2 सब प्रश्न असतील. म्हणजेच बघा, आपण जर बघितलं इथे तर हा बघा, 6चा अ आणि 6चा काय ब, 5चा अ आणि 5चा काय ब.
आणि आयोगाने असं मेन्शन केलेलं आहे की जर तुम्ही 6चा अ लिहिता तर त्याच्यासोबतच तुम्ही 6चा ब लिहिलं पाहिजे. प्रश्न आणि सप्रश्न हे असं काही नाही, तुम्ही 6व्या प्रश्नाने सुरुवात करू शकता पेपरची, बरोबर आहे. आणि कुठे पहिला सुरुवात करी नाही, तुम्ही 6व्यापासून सुरुवात करा, पण 6चा पहिले काय करा, युपीएससी मध्ये डायरेक्ट छापून येतात प्रश्न, त्यामुळे जो प्रश्न येतील तिथे तुम्हाला लिहावं लागतं. पण एमपीएससी तसं नाही आहे, आपल्याला प्रश्नपत्रिका वेगळी येते, उत्तरपत्रिका वेगळी येते. तर 5चा अ लिहिता तर 5चा ब ही तुम्ही तिथंच दिला पाहिजे, प्रश्न आणि सप्रश्न, बरोबर आहे. असं नाही की 6चा अ लिहिला, 4चा ब लिहिला, नंतर 3चा आणखी अ लिहिला, असं. आता मार्क कसे देतात त्याला देतील की एक्झाम मार्क, पण एमपीएससी गाईडलाईन मध्ये डायरेक्ट मेन्शन आहे. ओके, तर आता बघा 6 प्रश्न तुम्हाला आहेत त्याच्यामध्ये, आणि प्रत्येक प्रश्नावर किती मार्क आहे? 10 मार्क आहे, बरोबर आहे. नाही, 6 प्रश्न आहेत तुम्हाला आणि प्रत्येकाचे सब प्रश्न किती आहेत? 2. तर साइन दोन्ही किती होतात? 12, बरोबर आहे, 12. पण प्रश्न किती आहेत? 13. तर 6 प्रश्नांपैकी एक प्रश्न असा असेल की ज्याच्यामध्ये तुम्हाला 3 उपप्रश्न असतील, बरोबर आहे. म्हणजे 5 प्रश्न जे आहेत त्याचे प्रत्येकाचे 2, म्हणजे किती प्रश्न झालेत? 10. आणि एक प्रश्न ज्याच्यावरती किती उपप्रश्न? 3, ए, बी आणि सी असेल. तर असे किती होणार त्याचे? किती होतील? आता बघा, इथे जर का आपण बघितला हा पेपर, बघा या पेपरमध्ये आपण बघितलं तर बघा, प्रश्न क्रमांक 1 आपण बघितला तर प्रश्न क्रमांक 1चा ए आहे, बरोबर आहे, अ आहे, ब आहे आणि काय? क आहे. अ, ब आणि क. इथे झाले 3 प्रश्न, बाकी प्रश्नांचे किती? हे प्रश्न. त्याचसोबत सुद्धा आयोगाने मेन्शन केलेलं आहे की एक प्रश्न असा असेल की ज्याला 5 काय राहणार? 2-2 मार्काचे प्रश्न राहतील, उपप्रश्न राहतील, बरोबर आहे. त्याचे किती राहतील? 2-2 मार्काचे प्रश्न राहतील, असा पेपर असतो. तर पेपर फॉर्मॅट लक्षात आलं तुम्हाला? काय काय आपण शिकलो आतापर्यंत? की एक प्रश्न असा असेल की ज्याला 3 उपप्रश्न असतील, बरोबर आहे. म्हणजे किती प्रश्न झाले एकूण? 3 क्वेश्चन. आणि 5 प्रश्न असे असतील की ज्याला 2 उपप्रश्न असतील, म्हणजे किती झाले? 10 प्रश्न. प्रत्येक प्रश्न 10 मार्कांचा, म्हणजे किती? सो इथे किती झाले? 13 प्रश्न. सो प्रत्येक प्रश्न 10 मार्कांचा, म्हणजे किती मार्कांना झाला? 130 मार्कांना पेपर झाला. किती मार्कांना झाला हा पेपर? 130 मार्कांना पेपर झाला. काही डाऊट कोणाला इथपर्यंत? ओके, हा. त्यानंतर मग यानंतर एक सेक्शन बी सुरू, हा झाला सेक्शन ए, जो की पुन्हा थेरॉटिकल पार्ट वरती असतो. ओके, आयोग सेक्शन बी सुरू होतो. ओके, आणि त्याच्यामध्ये काय असतो? केस स्टडीज असतात. तर ह्या केस स्टडीज ज्या परीक्षेमध्ये येतात त्या किती येतात? 6 केस स्टडीज येतात, आणि प्रत्येक केस स्टडी 20 मार्कांना असते. म्हणजे किती मार्कांची असते ही? 120 मार्कांची असते. आता या पेपरमध्ये आयोगाने मेन्शन केलेले की शेवटचे 6 प्रश्न केस स्टडीज राहतील, पण या वर्षामध्ये म्हणजे 2025च्या मेन्स मध्ये 4 प्रश्न केस स्टडी म्हणून विचारलेत आयोगाने. ओके, 4 प्रश्न केस स्टडीज म्हणून विचारलेत आणि 2 प्रश्न थेरी पण विचारलेत. ओके, हा. आता बघा, वैदिक निशाच्या आधारे वैद्यकीय पटवण्याची प्रस्तावित योजना कितपत योग्य आहे त्याची सविस्तर चर्चा करा. वैदिक निशास्त्राच्या मूलभूत तत्वांमध्ये सांगितल्यानुसार वैदिक पटवण्या योजनेचे नैतिक मूल्यमापन करा. आता हा केस स्टडी थोडी आहे, मूल्यमापन करण्यावरचा प्रश्न आहे, बरोबर आहे. तर असे विचारले होते आयोगाने. तर आणि दुसरी गोष्ट तुम्हाला हे लक्षात ठेवायची आहे की जर का प्रश्न 10 मार्कांना जो काही प्रश्न असणार आहे तो तुम्हाला 150 शब्दामध्ये लिहायचा आहे. हाऊ मेनी वर्ड्स? 150 वर्ड्स. आणि प्रश्न जर 20 मार्कांना असेल तर तो तुम्ही किती मध्ये लिहायचा आहे? 250 वर्ड्स मध्ये लिहायचा आहे. किती प्रश्नांमध्ये किती मध्ये लिहायचा आहे? 250 वर्ड्स मध्ये लिहायचा आहे. जेव्हा जेव्हा 10 मार्कांना प्रश्न असेल तर हा समोरचा एक पान आणि त्याच्या मागचं एक पान, इतके पान तुमचे भरले पाहिजेत पाठकोर, बरोबर आहे. म्हणजे इथपर्यंत जरी आला त्यानंतर एखादी डायग्राम काढून घ्या, 1.5 पान तरी तुमचं काय भरलं पाहिजे. जेव्हा 250 मार्कांना प्रश्न तुमचा असतो, 250 शब्दांना तुमचा प्रश्न असतो, जो 20 मार्काचा प्रश्न आहे, तेव्हा तुमचे मिनिमम किती पानं भरली पाहिजेत? 3 पानं भरली पाहिजेत. आणि केस स्टडी असेल तर किती भरा? 4 भरा. कारण काय, केस स्टडी मध्ये खूप मोठा स्कोप आहे. स्टेक होल्डर एक अर्ध पान स्टेक होल्डर मावून जातात त्याच्यामध्ये. तुम्ही माना की नका मानू, मी मानतो या गोष्टीला. आता एमपीसीचं ऑब्झर्वेशन नाहीये की आपण म्हणतो की फक्त क्वालिटी लिहा. अरे क्वालिटी लिहा, पण पेपर चेकरला तुम्ही लिहिलंय ते मोठं बल्क तेही दिसलं पाहिजे की नाही. एसे रायटिंग मध्ये अनेकदा असं होतं, एसे रायटिंग मध्ये विद्यार्थी हे करतात की सर क्वालिटी लिहायची, अरे पण ते 1000 शब्द त्याला दिसले पाहिजे तुमची 7-8 पानं अशी भरलेली, तेव्हाच मार्क देईल. 3 पानं तुम्ही संपवला तो मार्क देणार आहे का तुम्हाला? किती क्वालिटी लिहिलं तुम्ही तरी, बरोबर आहे. सो त्याच्यामुळे हे 4 पण आपली आली पाहिजेत. ठीक आहे, तर या अशा प्रकारचा आपला पेपर आहे याच्यामध्ये. आता याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की जो सेक्शन बी आहे 120 मार्कांना केस स्टडीचा पार्ट आहे, तो पूर्ण अप्लिकेशन आहे कशाचा? सेक्शन एचं. केस स्टडीज काय आहेत ते आपण पुढे आजचं आपलं ओरिएंटेशन सेशन आहे, आपण त्याच्यामध्ये केस स्टडीज वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या पुढे डिस्कस करूयातच, नो डाऊट इन दॅट, बरोबर आहे. त्या गोष्टी आपण हे करूयात, पण पहिले आपण थेरी पार्ट हे करण्याआधी आपल्याला काय येणं आवश्यक आहे? थेरी पार्ट. तरी मी तुम्हाला म्हणेल की तुम्ही केस स्टडीज ज्या आहेत त्या स्टडी करत राहा. याचं कारण काय आहे ते वाचत जा, काय नेमकं विचारलेलं आहे. ऑल इंडिया रँक 2 एक गरिमा लोहिया होता, ऑल इंडिया रँक 2. त्यांना जेव्हा मी विचारलं होतं त्या इथिक्स मध्ये की मॅडम इथिक्स जी तयारी आहे तो त्याच्यामध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना काय सजेस्ट कराल त्याच्यामध्ये, बरोबर आहे. तर त्यांनी म्हटलं होतं की मीच सगळ्यांना सांगेल की पहिले तुम्ही काही वाचण्याआधी केस स्टडीज वाचा. ती केस स्टडी तुम्हाला पूर्ण ओरिएंटेशन देईल की तुम्हाला कितपत तयारी करण्याची काय आहे गरज आहे त्याच्यामध्ये, बरोबर आहे.
पण तिचा अप्रोच म्हणजे ती ऑल इंडिया रँक 2 होती, तिचा तितका अभ्यास होता. पण आपण जसं बेसिक लेवलला आहोत, पहिले तर मी म्हणलं की तुम्ही थेरीनीच काय करा, सुरुवात करा. केस स्टडी सोडू नका, पण असं मनात आलं तेव्हा असं थोडं वाचत जायचं की नेमकं प्रश्न कसे येतात. त्यातच तुम्हाला ठरेल लागेल की आपल्याला जे पहिला पाठ वाचतोय त्यातनं आपल्याला काय काय गोष्टी ज्या आहेत त्या अंडरस्टँड करायची काय आहे गरज आहे. ओके, तर मग आता आपण जर का इथे बघितलं तर सिलेबस डिकोडिंग आपण जे बघतो आहोत त्याच्यामध्ये, तर टोटल आपल्यात आहेत किती, 2 सेक्शन. सेक्शन बी प्रकरण क्रमांक 8 तो आहे आपला केस स्टडीज. तो एकटा केस स्टडीज किती मार्कांना आहे, 120 मार्कांना. आणि मग 130 मार्कांना काय आहे, थेरी पार्ट आहे. बरोबर आहे, थेरी पार्ट आहे. मग थेरी पार्ट मध्ये कोणते कोणते चॅप्टर्स आहेत, तर पहिली गोष्ट या चॅप्टरचं नाव काय, इथिक्स, इंटिग्रिटी अँड व्हॉट ऍप्टिट्यूड. हे पूर्ण पेपरचं नाव आहे. त्यातला पहिला चॅप्टर आहे त्याचं नाव आहे इथिक्स अँड ह्युमन इंटरफेस. बरोबर आहे, इथिक्स अँड ह्युमन इंटरफेस हे या चॅप्टरचं नाव आहे. ओके, हा, तर इज व्हॉट इथिक्स अँड ह्युमन इंटरफेस. पहिला आपला इंट्रोडक्टरी चॅप्टर, ज्यातनं आपल्याला इंट्रोडक्शन पूर्ण माहिती पडतं की नेमका हा पेपरचा स्कोप वगैरे काय आहे वगैरे वगैरे. हा पहिला चॅप्टर आहे. ओके, त्यानंतर सेकंड चॅप्टर आहे आपला, तो काय आहे, ऍटिट्यूड म्हणजे अभिवृत्ती, ऍटिट्यूड. ओके, थर्ड चॅप्टर आहे आपला, तो आहे ऍप्टिट्यूड म्हणजे काय, अभियोग्यता. ऑप्शन नंबर 4 आपला आहे, पॉइंट नंबर 4, इमोशनल इंटेलिजन्स, EI, भावनिक बुद्धिमत्ता. चॅप्टर नंबर 5 आपला आहे, तो आहे फिलॉसॉफर्स, तत्वज्ञ ऑफ इंडिया अँड वर्ल्ड. बरोबर आहे. हा, 6वा टॉपिक आहे आपला, तो काय आहे, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, एथिक्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. आणि 7वं काय आहे, प्रोबिटी इन द गव्हर्नन्स. ओके, आता नेमकं माहिती आहे का, हा जो इथिक्स आहे ना, तर हा जो पेपर आहे, अनेक लोकांना कन्फ्युजन असं होतं की इथिक्स जेव्हा तुम्ही शिकता फिलॉसॉफीमध्ये, तर तिथे फक्त तुम्हाला फिलॉसॉफिकल अँगल शिकवण्यात येतो. बरोबर आहे. इथे हा जो पेपरचा अँगल आहे, तर याच्यामध्ये काय मित्रांनो, की याच्यामध्ये तुमचं इथे 3 मेन सब्जेक्ट इन्व्हॉल्व केलेले आहेत. पहिला आहे फिलॉसॉफी. इथिक्स म्हणजेच काय, इथिक्स कशाचा पार्ट आहे, तत्वज्ञानाचा. तर फिलॉसॉफी रिलेटेड इथे 2 चॅप्टर्स आहेत आपले. तो आहे चॅप्टर नंबर 1 अँड चॅप्टर नंबर 5. चॅप्टर नंबर 1 अँड चॅप्टर नंबर 5, दिस इज व्हॉट, हे काय आहेत, एथिक्स आहेत. बरोबर आहे. चॅप्टर नंबर 1 अँड चॅप्टर नंबर 5 हे काय आहेत, फिलॉसॉफी आहेत. बरोबर आहे, काय आहेत, तत्वज्ञानच्या रिलेटेड आहेत, जे की कोर इथिक्स तत्वज्ञान प्रिन्सिपलची लीड करतात आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर चॅप्टर नंबर 2, 3 अँड 4, दिस इज ऑल इज रिलेटेड विथ द सायकोलॉजी, ज्याला आपण म्हणतो मानसशास्त्र. बरोबर आहे, ज्याला आपण काय म्हणतो, मानसशास्त्र. ठीक आहे. सो दिस टॉपिक नंबर 2, टॉपिक नंबर 3 and topic number 4, these are related with the psychology. Okay, and topic number 6 and topic number 7, this is all related with the public administration. Public administration, PubAd. हे कशाशी रिलेट करतात तुमचे, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन. सो PubAd रिलेट करतात. सो टॉपिक नंबर 1 विथ द इथिक्स. तर इथे 3 सब्जेक्ट जे आहेत त्याचं कॉम्बिनेशन, म्हणजे अनेक लोकांना हा वाटतं की हा पेपर म्हणजे फक्त इथिक्स आहे. नो, इथिक्स मध्ये ऍटिट्यूड, ऍप्टिट्यूड, EI, इमोशनल इंटेलिजन्स ह्या गोष्टी येत नाहीत. कोर इथिक्स म्हणजे पहिला चॅप्टर आहे आणि 5वा चॅप्टर आहे. बरोबर आहे. सायकोलॉजीचे हे 3 चॅप्टर्स आपल्याला इन्क्लूड करायचे. आणि त्यानंतर पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन अँड प्रोबिटी इन द गव्हर्नन्स, हा पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा पार्ट आहे. नेमके आपल्याला 13 प्रश्न येतात. या 13 प्रश्नांपैकी कोणत्या टॉपिक वरती किती किती प्रश्न येतात तुम्हाला. ओके, हा, मी माझा शब्द आहे तुम्हाला की एक सुद्धा तुमचा UPSC, आता आपल्याकडे रेफरन्स सगळ्यात जास्त काय आहे, UPSC आहे. बघा, मी तुम्हाला पूर्ण लिस्ट दिलेली आहे इथे UPSCच्या PYQs ची. इथे तर फक्त सुरुवात आहे, म्हणजे इथे पहिला फक्त आपला पेपर आहे तो इथे झालेला आहे. ओके, दिस इज व्हॉट अवर, फक्त पहिला चॅप्टर आहे तो मी घेतलेला आहे. आणि पहिल्या चॅप्टरचे UPSCचे 2013 पासूनचे आलेले. ओके, असे पूर्ण प्रश्न आहेत, दिसते तुम्हाला. हा, हे बघा, हे असे पूर्ण आपले प्रश्न आहेत. तर 2000 ते तुम्हाला आता हार्ड कॉपी मध्ये दिलेले आहेत, सॉफ्ट कॉपी मध्ये येऊन जाईल जे ऑनलाईन विद्यार्थी त्यांना 2000. आणि तसं मी आज पहिले 1-2 लेक्चर्स आहेत त्याच्या नोट्स टेलिग्रामला सुद्धा टाकणार आहे. ओके, तर तुम्हाला हे सोपं जावं. ओके, तर पहिले, नंतर मग आपल्या फक्त ऍप मध्ये आपल्या विद्यार्थ्यांसाठी राहतील नोट्स. तर 33, 33, 34 प्रश्न जे काही आपल्याला परीक्षेमध्ये आलेले आहेत, हे असे आपण प्रत्येक चॅप्टरच्या आधी हे आपण प्रत्येक चॅप्टरचे असे मी हे बनवलेले आहेत. आणि त्याचे स्टँडर्ड आन्सर जे आहेत ते सुद्धा आपला जो टॉपिक झाला की त्याच्यानंतर आपलं एक लेक्चर फक्त राहणार आहे कशासाठी, PYQ
डिस्कशन्स, बरोबर आहे. आणि कधी पहिल्या दिवसापासून रेकॉर्डिंग करा, पहिल्या दिवसापासून रायटिंग करायला सुरुवात करतात, बिलकुल नाही. पहिले तुम्ही काय करा, कंटेंट जमवा, बरोबर आहे. कंटेंट जमवा, त्यानंतर आपण कसे आन्सर लिहितो यामध्ये सुद्धा आन्सर लिहिण्याचे प्रत्येक काही काही विशिष्ट प्रकार असतात, बरोबर आहे. हा, आता बघा पहिला प्रश्न आपण जर बघितला तर इथे काय आलेला आहे बघा, व्हॉट डू अंडरस्टँड बाय व्हॅल्यू अँड इथिक्स. इथिक्स आणि व्हॅल्यू म्हणजे काय, बरोबर आहे. व्हॉट इज मीन बाय क्रायसिस ऑफ कन्सर्न, नॅरेट द इन्सिडेंट इन युअर, तुमच्या जीवनात एका प्रसंग सांगा, बरोबर आहे. द गुड ऑफ एन इंडिव्हिज्युअल कंटेंट, व्हॉट इज डू अंडरस्टँड बाय दिस, तुम्हाला याच्यात काय कळतं, बरोबर आहे. त्यानंतर इथे काय म्हटलं त्यांनी, जस्टिफिकेशन द्या. कधी कधी असतं की याच्यामध्ये काय करा, तुम्ही क्रिटिकल अनालिसिस करा, याच्यामध्ये एक्सप्लेनेशन द्या, एक्सप्लेन विथ एक्झाम्पल. कधी काय जस्टिफिकेशन आहे, ओके. हा, तर असे तुम्हाला विविध प्रश्न विचारण्यात आलेले असतात. डिफरन्शिएट करा, तर बघा डिफरन्शिएट, जस्टिफिकेशन, क्रिटिकली एक्झामाइन याचा थोडा फरक. असं नाही की खूप काही लोक घाबरण्यासाठी म्हणतात बघा हे आल्याशिवाय तुम्हाला कळणार आहे, असं नाही. यातला फक्त फरक 10-20% आहे. असं काही नाही की ते नाही, तुम्हाला नाही समजत ते समजणार आहे, पण आपण ते 10-20% पण का सोडावे, म्हणून पहिले तुम्हाला मी ते शिकवणार. त्यानंतर 25 पर्यंत युपीएससीचा एकूण एक प्रश्न माझ्याकडे रेडी आहे. हा बघा, हा जसा 13 आहे, 2013चा पेपर आहे, सेक्शन आहे, ओके. आणि जे विद्यार्थी आपल्या बॅच आहेत त्यांना मी एक बुक सुद्धा बनवून देणार आहे. ऑगस्ट फर्स्ट वीक मध्ये तुम्हाला आपलं बुक येऊन जाईल, ओके. सगळ्यांना बुक आपण बनवूयात, बुक देणार तुम्हाला. पुढं मागच्या जे 13 वर्ष आहे त्याचं स्टँडर्ड आन्सरचं कंपायलेशन, बरोबर आहे. हा, त्या आता बघा पहिला प्रश्न आपण बघितला होता, मूल्य आणि इथिक्स याबद्दल तुम्हाला काय समजते. तर मग इथे आपण अशी याचे काय स्टँडर्ड आन्सर जे आहेत ते बनवणार आहे, ओके. मग आता उत्तर नेमकं लिहायचं काय, त्यांनी म्हटलं होतं मूल्य आणि नैतिकता म्हणजे काय. मूल्य म्हणजे काय, व्यक्तीच्या जीवनाला दिशा देणारी तत्वे आहेत, ही तत्वे माणसाची विचारसरणी वगैरे हे जे काही हे आहेत त्याच्यामध्ये. इथिक्स म्हणजे काय आहे, यातनं एखादा आपला जो महाभारतातला कोट असेल, हा फिलॉसॉफिकल कोट असेल, तो कोट त्याच्यामध्ये द्यायचा. नंतर यांना असं थोडं 2 गोष्टी विचारल्या, त्यातलं रिलेट करायचं. बघा मी काय, नैतिकता म्हणजे काय, तर नीतिशास्त्र नैतिकता म्हणजे काय, मूल्यांची उत्क्रांती, बरोबर आहे. असं काय ते त्याला जोड द्यायची त्या 2 गोष्टींना त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट आपल्याला ही लक्षात घ्यायचं आहे की इंग्लिशमध्ये तर ठीक आहे, मोरॅलिटी म्हणजे नैतिकता आपण घेतो आणि इथिक्स म्हणजे काय, इथिक्स घेतो. पण खूपदा आपल्याला मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये सुद्धा इथिक्स हा शब्द आला होता आणि त्याला युपीएससीने शब्द काय युज केला, नैतिकता. म्हणून आणि आपण नैतिकता इथिक्सला सुद्धा म्हणतो आणि मोरॅलिटी सुद्धा काय म्हणतो, नैतिकताच म्हणतो, बरोबर आहे. तर म्हणून थोडं इंग्लिशचा पार्ट सुद्धा वाचत जा त्याच्यामध्ये, ठीक आहे ना. इंग्लिशचा पार्ट सुद्धा काय वाचत जा, ओके. कारण नीतिशास्त्र हे पूर्ण शास्त्र झालं, त्यातला कन्सेप्ट जो आहे तो काय, तर नैतिक. कधी कधी मोरॅलिटी सुद्धा नैतिकता म्हणण्यात येतं आणि कधी कधी काय इथिक्सला सुद्धा काय म्हणण्यात येतं, नैतिकता म्हणण्यात येतं. आणि कधी कधी शास्त्र याचं खूप कन्फ्युजन आहे, पण आपण तर आपल्याला थोडीफार इंग्लिशचा रेफरन्स पण त्याच्यामध्ये घ्यायचा आहे. तर असे माझे पूर्ण तुम्हाला म्हणजे काही स्टँडर्ड आन्सर्स आहेत ते आन्सर्स पूर्ण बनवून देणार आहे. आणि एक लेक्चर आपलं पूर्ण पेपर एक टॉपिक झाला की एक लेक्चर फक्त त्याच्या काय पीवायक्यू डिस्कशन, त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय लिहिणं काय आहे अपेक्षित आहे. असं आपण आपलं मॉडेल जे आहे ते पूर्ण रन करणार आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे. हा, तर आता बघा इथिक्सचा सिलेबसच्या बद्दल आपण जे डिस्कस करत होतो, नेमकं 13 प्रश्न येतात. या 13 प्रश्नामध्ये कशावरती किती ते किती प्रश्न येतात हे आपण बघूया त्याच्यामध्ये. तर इथिक्स आणि फिलॉसॉफर, कारण पहिला सब्जेक्टचा सुरुवात इथिक्सच्या शब्दाने होते, ओके. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आहे की इथिक्स आणि फिलॉसॉफर हे 2 टॉपिक्स मिळून जवळपास तुम्हाला 6 प्रश्न येतात, 6 क्वेश्चन, बरोबर आहे. 5 to 6 क्वेश्चन ओनली ऑन दिस टॉपिक. 2 ते 3 प्रश्न याच्यावरती आणि 2 ते 3 प्रश्न कशावरती, याच्यावरती, बरोबर आहे. फिलॉसॉफर्स आणि इथिक्स अँड ह्युमन इंटरफेस. किती प्रश्न आले, 6 प्रश्न. देन ऍटिट्यूड, ऍप्टिट्यूड अँड इमोशनल इंटेलिजन्स हे मिळून जवळपास 3 प्रश्न येतात, बरोबर आहे. हे मिळून जवळपास किती प्रश्न, 3 प्रश्न. आणि त्यानंतर पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा पार्ट, पब्लिक कारण शेवटी या सगळ्या इथिक्सचा उपयोग तुम्हाला टाकण्याचं कारण काय, तुम्हाला थोडी त्यांना फिलॉसॉफर बनवायचं आहे. कारण काय, तुम्ही उद्या जाऊन अधिकारी होणार आहात, तुमच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये तुम्ही इथिक्सचा उपयोग कसा करणार आहे हे आपल्याला अंडरस्टँड करायचं आहे. तर हा जो टॉप पॅटर्न आहे याच्यावरती जवळपास 5 ते 6 प्रश्न, ओके. तर याच्यावरती किती, 5 ते 6 प्रश्न. लक्षात आलं. 13 प्रश्न कसे कसे डिस्ट्रीब्युटेड अप्रॉक्सिमेटली, यात एखाद 2 मागे पुढे आहे, तुम्हाला ह्याच काही रूल नाहीये, पण हे जर आपण ऑब्झर्वेशन केलं युपीएससीचं किंवा मागच्या एमपीसीचा जरी आपण पेपर बघितला तर आपल्याला हेच दिसतंय त्याच्यामध्ये, बरोबर आहे. हा, तर अशा प्रकारे हा जो पेपर आहे हा दिला. लक्षात आलं इथपर्यंत तुम्हाला, ओके. 7 टॉपिक्स आणि कसे डिस्ट्रीब्यूट होत आहेत. तर चला मग आता आपण एक एक टॉपिक मध्ये काय काय स्टडी करायचंय आपल्याला याच्यामध्ये ते बघूयात. हा, नैतिकता आणि मानव, पहिला चॅप्टर, बरोबर आहे. हा, पहिला चॅप्टर आहे. मग आता इथे काय इथिक्स म्हणजे काय, पहिले आपल्याला काय स्टडी करावं लागणार की इथिक्स म्हणजे
काय आहे. ओके, हा मग इथिक्स कसं आलं. मग इसेन्स ऑफ द इथिक्स, इसेन्सचा अर्थ काय असतो रे, की ती संकल्पना नेमकी आहे काय, इसेन्स म्हणजे काय, त्याचा सार, सार म्हणजे काय, ती नेमकी गोष्ट आहे काय. मग इथिक्स म्हणजे काय करतं आपल्याला, मी इथे काही कुठली गोष्ट शिकवणार नाही तुम्हाला, फक्त आपल्याला काय काय बघायचं. मग आपलं इसेन्स ऑफ द इथिक्स म्हणजे काय, मग तुम्ही कसं वागलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे, आपण कसं असायला पाहिजे, हे स्टडी, हे काय इथिक्सचं इसेन्स. इथिक्स का आला. ओके, इथिक्सची सुरुवात कधीपासून झालेली आहे, इथिक्स कधी झाला सुरुवात, इथिक्सची सुरुवात कधी झाली. अरे मानवी जीवन जेव्हापासून झाला, जेव्हा मानव सोशल कॉन्ट्रॅक्ट थेरीद्वारे एकत्र राहायला लागला, बरोबर आहे. याच्या आधी काय कशी परिस्थिती होती, जिसकी लाठी उसकी भैंस म्हणतात ना, जो पॉवरफुल तो इतरांवर राज्य करायचा. पण नेहमी नेहमी नंतर मानवाला जेव्हा लक्षात आलं की कोणीही माणूस एकटा अहम ब्रह्मास्मी स्वतः स्वयंपूर्ण आहे का, नाहीये, हे होऊ शकत नाही. मग आपल्याला प्रत्येक माणसात काहीतरी कमतरता असते, त्यामुळे आपल्याला काय लागतो, अरे कोणाचा तरी काय लागतो, सपोर्ट लागतो की नाही. म्हणून माणूस कशामध्ये जगायला लागला, समाजामध्ये. त्यात समाजाची निर्मिती झाली. समाजाची निर्मिती असताना, तिथे जगत असताना काही कॉमन कोड ऑफ कंडक्ट असले पाहिजेत, बरोबर आहे, जे की मी फॉलो करेल आणि समोरच्यानी फॉलो करले पाहिजे. त्यातनं निर्माण काय झालं, नीतिशास्त्र निर्माण झालं, बरोबर आहे. त्यातनं काय झालं, नीतिशास्त्र निर्माण झालं, की आपण असं असं राहिलं पाहिजे, बरोबर आहे. हा, याला ऍज अ ब्रांच स्वरूप कोणी दिलं, त्याला ऍज अ ब्रांच स्वरूप आधीपासून मानव, जो पण मानव अस्तित्वात आहे तेव्हापासून, ग्रुपमध्ये असतो तेव्हापासून नीतिशास्त्र आहे. पण याला पहिल्यांदा याच्यावरती विचार करण्यात आला आणि याला शास्त्राचं स्वरूप जे आलं, तर सुरुवात झाली कोणापासून, सॉक्रेटिस पासून. सॉक्रेटिसने सांगितलं की त्यांनी म्हटलं ना की परीक्षण विरहित जीवन हे जगण्यालायक नाहीये. तुम्ही जीवनाच्या प्रत्येक गोष्टीवरती काय केलं पाहिजे, प्रश्न परीक्षण केले, प्रश्न विचारले पाहिजेत. यातनं मग नवीन गोष्टीला जन्म आला, डायरेक्ट मेथड ऑफ दॅट थिंकिंग लेवलला जन्मात आला. आणि त्यानंतर त्याचा स्टुडंट आला प्लॅटो, यांनी त्याला आणखी इलॉबरेट केलं. त्यानंतर त्याचा स्टुडंट आला तो म्हणजे सॉक्रेटिस, तो म्हणजे काय, अरिस्टॉटल. आणि अरिस्टॉटलनी निओ मेकॅनिक इथिक्स नावाचा काय लिहिला, ग्रंथ लिहिला, बरोबर आहे. सुरुवात सुरू केली सॉक्रेटिस टू अरिस्टॉटल, आणि याला एक शास्त्राचं स्वरूप ज्याला आपण म्हणू शकतो ते निर्माण झालं. ओके, मग निशास्त्र कशा आलं. त्यानंतर सेकंड आहे, त्याच्यामध्ये बघा, पहिलं काय, इसेन्स. ओके, नेक्स्ट आणखी त्याच्यामध्ये आहे डिटर्मिनंट्स. ओके, नेक्स्ट गोष्ट काय, तुमची नीती जी आहे, नीतिशास्त्र जे आहे, हे तुमची नैतिकता आहे, हे याचं हे डिटरमाइन कसं होतं, कोण ठरवतं, हे कोण ठरवतं, कुटुंब, विविध अँगल्स आहेत त्याचे. शैक्षणिक संस्था, ठीक आहे, अगेन समाज आहे, ओके, अगेन काही गोष्टी अंतर्मनात म्हणला वाटतात आपल्याला, तेही आहेत. यात दोन फॅक्टर, एक आहे इंटरनल फॅक्टर, एक काय एक्सटर्नल फॅक्टर. अगेन डिव्हाइन कमांड थेरी, देव म्हणतो म्हणून, देवाने असं सांगितलं म्हणून, ती गोष्ट ठरते ना नैतिकतेमध्ये, बरोबर आहे. हा, हे आहे धर्म, अध्यात्म, शिक्षण, हे सगळे आपण त्या गोष्टी बघणार आहोत, बरोबर आहे. त्यानंतर नैतिकतेचे परिणाम काय काय. ओके, सो पहिल्या नैतिकतेमधले पहिला जो पॉईंट आहे तुमच्या सिलेबसचा, तो काय, इसेन्स. त्यानंतर काय आहे, पहिला काय, इसेन्स ऑफ द इथिक्स. त्यानंतर काय, डिटर्मिनंट्स ऑफ द इथिक्स, आणि काय, कॉन्सिक्वेन्सेस. त्याच्यामुळे काय होतं, नैतिकता जी येते त्याच्यामुळे व्यक्तीला काय भेटतो, आत्मसन्मान भेटतो, मनशांती भेटते, विषय ऍज अ समाजाच्या लेवलला एक सामाजिक विश्वास निर्माण होतो, एकता निर्माण होते, न्याय निर्माण होतो. जर नैतिकता नसेल समाजात तर संघर्ष, हिंसा येतो. जर नैतिकतेचा अभाव असेल तर स्वतःला स्वतः गिल्ट होतं की आपण चुकीचं केलंय, ही अपराधाची भावना निर्माण होते. आणि शासनच्या स्तरावर जेव्हा नैतिकतेचा आपण विचार करतो तेव्हा काय होतं, पारदर्शकता, नागरिकांचा काय विश्वास निर्माण होतो, जे तुम्हाला फार महत्वाचं आहे अधिकारी म्हणून, बरोबर आहे. आणि नाही झालं तर काय होतो, भ्रष्टाचार होतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे त्याच्या आपल्या सिलेबस मधला, तो आहे डायमेन्शन ऑफ द इथिक्स. ओके, इथिक्सचे वेगळे वेगळे डायमेन्शन्स कसे कसे आहेत त्याच्यामध्ये, हे सगळं आपण डिटेलमध्ये बघूयात. हा फक्त इंट्रोडक्शन आहे प्लीज, हा, यातलं नाही काही समजलं तरी काही प्रॉब्लेम नाही, हे पूर्ण आपलं डिटेलमध्ये होणार आहे. कारण हा पहिला चॅप्टर जो आहे आपला, तो 4 ते 5 लेक्चर चालणार आहे आपला, ठीक आहे. सो ज्याच्यावरती 3 ते 4 ते 5 प्रश्न येतात, तो 4 ते 5 लेक्चर चालेल. इथे फक्त आपल्याला शिकायचं काय काय, कोणते कोणते मुद्दे. पहिला मुद्दा आपला झाला, त्याच्यात आपण काय काय बघितलं, एसेन्स ऑफ द इथिक्स, हा, देन डिटर्मिनंट्स ऑफ द इथिक्स, हा, नेक्स्ट कॉन्सिक्वेन्सेस ऑफ द इथिक्स. आता नेक्स्ट पॉइंट आहे डायमेन्शन ऑफ द इथिक्स. इथिक्सचे कोणते कोणते वेगळे वेगळे प्रकार आहेत, कसे कसे वेगळे वेगळे आयाम आहेत. तर पहिला आहे मेटाइथिक्स. मेटाइथिक्स म्हणजे काय, की तो हा विचारतो तुम्हाला, कारण फिलॉसॉफीचा शेवटी हा पार्ट आहे. तर तुम्ही म्हणता एखादा व्यक्ती चांगला आहे म्हणजे काय, ही गोष्ट आपण केली पाहिजे म्हणजे काय, का चांगली आहे ती गोष्ट, का वाईट आहे, याचा जेव्हा विचार होतो ती गोष्ट म्हणजे काय असते, मेटाइथिक्स. ओके, दुसरं इथिक्स आहे ते आहे डिस्क्रिप्टिव्ह इथिक्स. डिस्क्रिप्टिव्ह इथिक्स म्हणजे काय, वर्णनात्मक नैतिकता. वर्णनात्मक नैतिकता म्हणजे काय, की एखाद्या सिच्युएशन मध्ये लोक कशी वागतात,
ओके, यात नील कलरचा कन्सेप्ट आहे स्टेजेस ऑफ द डेव्हलपमेंट, लोक कशी वागतात. ओके, हाऊ यू बिहेव. यात आपण एक डिस्कस करणार आहोत हेन्स डिलेमा नावाचा कन्सेप्ट. हेन्स डिलेमा काय आहे की हेन्स नावाचा एक व्यक्ती आहे, बरोबर आहे, त्याची पत्नीची ना तब्येत खूप खराब आहे, ती मरणाच्या याच्यावरती झालेली आहे, बरोबर आहे. अशा स्टेजमध्ये तो जातो एका दुकानामध्ये, पण ते औषध काहीतरी लाखांमध्ये असतं आणि ते औषध भेटलं तरच ती काय वाचू शकते. पण हेन्सकडे तितके पैसे नाहीयेत, पण इकडे बायकोला पण वाचवायचं आहे. मग अशा स्थितीमध्ये विविध याच्यामध्ये विविध लोक जेव्हा याच्यावरती रिसर्च करण्यात आलं, विविध लोकांची विविध आन्सर आली त्याच्यामध्ये, बरोबर आहे. तर म्हणजे लोक कसे या सिच्युएशन मध्ये बिहेव करतील. एकीकडे पैसे तर नाहीये, त्याला विनोनी करणार, तो समोरचा ऐकून नाही राहिला. मग दुसरं हे काय की दुकानात काय करायची, चोरी करायची, त्याचं काय दुकान फोडायचं, नाहीतर मग काय बायकोला तसंच ठेवायचं, ती मग एक्स्ट्रा जरी झाली तरी काय फरक पडणार नाही. ओके, मग याच्यामध्ये लोक कसे कसे बिहेव करतात याचं देखील स्टडी आहे, सायकोलॉजिकल स्टडी पासून फिलॉसॉफी पासून सायकोलॉजिकल स्टडी आहे. ते म्हणजे काय आहे, त्याला म्हणतात हेन्स डिलेमा. हाऊ द पर्सन बिहेव, ते आपल्याला स्टडी करायचं. यात कन्सेप्ट हाही एक कन्सेप्ट दिला की तू खरंच त्याच्या बायकोवर प्रेम करतो का. प्रेम करत नसेल तर म्हणेल ठीक आहे मी दुसरी करेल, बरोबर आहे ना, जाऊ. तर या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये. दुसरं आहे प्रिस्क्रिप्टिव्ह इथिक्स, जो की सगळ्यात महत्वपूर्ण आहे. तुम्हाला जो ज्याला आपण म्हणतो आदर्श नैतिकता. ओके, प्रिस्क्रिप्टिव्ह इथिक्स जो सगळ्यात जास्त आपल्याला इम्पॉर्टंट आहे सिलेबससाठी. आणि प्रिस्क्रिप्टिव्ह इथिक्स मध्ये बघा डॉक्टर आपल्याला काय देतो, प्रिस्क्रिप्शन देतो. काय देतो, ज्याला आदर्श प्रमाणित नीतिशास्त्र नैतिकता म्हणतो आपण, प्रमाणित नीतिशास्त्र. ओके, डॉक्टर आपल्याला काय देतो, प्रिस्क्रिप्शन देत असतो, बरोबर आहे. हा, प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय, तो सांगतो की भाई तू या गोळ्या घे, हे तुझा आहार ठेव वगैरे, हे कर, बरोबर आहे. सो दॅट इज अ प्रिस्क्रिप्शन. तर आदर्श नीतिशास्त्र प्रिस्क्रिप्टिव्ह इथिक्स आपल्याला सांगतं की तुम्ही कसं वागलं पाहिजे. ओके, तुम्ही कसं वागलं पाहिजे. आणि फोर्थ आहे यातला, तो आहे अप्लाइड इथिक्स, ज्याला आपण व्यवहारिक नैतिकता सुद्धा म्हणतो. की याच्यामध्ये विविध आत्ताचे जे करंट सिच्युएशन आहे की पर्यावरणीय नैतिकता म्हणजे काय, वुमन्स ओके जे फेमिनिस्ट ज्या सध्या इथिक्स आहेत ते म्हणजे काय, त्यानंतर आपण जर बघितलं तर AI इथिक्स आहे ते म्हणजे काय, याचं अप्लिकेशन बेस्ड जो इथिक्सचं जे काय अप्लिकेशन विविध स्पोर्ट्स इथिक्स आहेत, प्रोफेशनल इथिक्स आहे, बिझनेस इथिक्स आहेत, बरोबर आहे. खूप जर विधान फिल्ममध्ये जर तुम्ही फोटोग्राफर होता आणि तिथे माणसाला वाचवणं, इथे काय द्वंद्व निर्माण होतो तुमच्या मधला, की मी बिझनेस इथिक्स करू की मी त्या व्यक्तीला वाचवण्याचाही करू, इथे द्वंद्व निर्माण होतो तुमचा. मग या केसमध्ये तुम्ही कसे निर्णय घेतले पाहिजे ते म्हणजे काय, अप्लाइड इथिक्स. ओके, ते इथिक्सचे किती आयाम, 4. पहिला कुठला, मेटा इथिक्स. दुसरा डिस्क्रिप्टिव्ह, देन प्रिस्क्रिप्टिव्ह आणि चौथा अप्लाइड. आपल्याला एक्झाम मध्ये कामाचे कोणते, 2 सगळ्यात कामाचे आहेत. पहिलं म्हणजे काय प्रिस्क्रिप्टिव्ह इथिक्स आणि दुसरं म्हणजे काय अप्लाइड इथिक्स. ठीक आहे, हे 2 आपल्याला कामाचे आहेत परीक्षेसाठी जास्त. नेक्स्ट आता जर आपण डिफरन्सिएशन बघितलं तर आता जो प्रिस्क्रिप्टिव्ह इथिक्स आहे, जो मी तुम्हाला खूप जास्त महत्वाचा आहे, त्याला 3 पार्ट्स मध्ये डिवाइड करण्यात आलेला आहे. यातला पहिला कन्सेप्ट आहे तो आहे उपयोगितावाद म्हणजे युटिलिटेरियनिझम. युटिलिटेरियनिझम आपल्याला काय म्हणतो मित्रांनो, की जास्तीत जास्त लोकांचं जास्तीत जास्त भलं झालं पाहिजे, हा आपला नेहमी काय असला पाहिजे, उद्देश असला पाहिजे. तुमचं याचं काय झालं पाहिजे, फायदा झाला पाहिजे. तो म्हणतो की जर एमपीएससी पोस्ट मिळवणं हे इम्पॉर्टंट असेल तुम्ही कॉपी केलं तरी चालेल, शेवटी काय इम्पॉर्टंट आहे, पोस्ट मिळवणं. सो साध्य महत्वाचं आहे, साधन महत्वाचं नाही. हा पहिला सिद्धांत जो की जगात सगळ्यात जास्त उपयोगात करण्यात येतो तो म्हणजे काय आहे, उपयोगितावाद, बरोबर आहे. हा, तुम्हाला जरी वाटत असेल की हे काय, हे तर खूप चुकीचं म्हणतात, कॉपी करणं वगैरे हे चुकीचं आहे, पण जगात सर्वात जास्त आज यूज होतं तो कोणता कन्सेप्ट यूज होतो, इथिक्सचा, उपयोगिता. आज आपली डेमोक्रेसी, अख्ख्या जगाची डेमोक्रेसी म्हणजे काय आहे, उपयोगितावादच आहे ना. जास्तीत जास्त लोकांचं जे मत आहे ते सगळ्यांना काय एक्सेप्ट करावं लागतं की नाही करावं लागतं. मग त्याच्यामध्ये मायनॉरिटीवरती अन्याय होत जरी असेल तर ती गोष्ट एक्सेप्टेबल आहे जगामध्ये. सो दॅट अप्रोच इज नथिंग बट व्हॉट, युटिलिटेरियनिझम. याचा सेकंड आस्पेक्ट आहे तो आहे कर्तव्यनिष्ठा, जो इमॅन्युअल कांट किंवा महात्मा गांधी, जगात इमॅन्युअल कांट भारतीय पर्स्पेक्टिव्ह काय, महात्मा गांधी, की साध्य महत्वाचं नाही, काय महत्वाचं आहे, साधन, तुमचं कर्तव्य महत्वाचं आहे. हा म्हणतो कर्तव्य काय आहे त्याच्यावर, कर्म किए जा, निष्काम कर्माचा जो कन्सेप्ट आहे की कर्म किए जा फल की चिंता मत कर. सो दॅट कन्सेप्ट इज नथिंग बट व्हॉट, कर्तव्य निष्ठा. तुम्ही तुमचं कर्तव्य केलं पाहिजे. अगेन ते तुमचं कर्तव्य म्हणून करा. ओके, एखादा स्टुडंट आहे, ओके, तर त्याला अभ्यासासाठी मी गायडन्स केलं पाहिजे, बरोबर आहे. हा, हे माझं काय शिक्षक म्हणून कर्तव्य. पण ते करत असताना तो माझ्याकडे ऍडमिशन घेईल, मला त्याचे फायनान्शियल इन्कम होईल असं जर मी काय विचार करतो त्याच्यामध्ये, तर हा म्हणतोय ते चुकीचं आहे. तुमचा कुठलाही त्यात हेतू असता कामा नाही, बरोबर आहे.
हा, तुम्ही जर माझा असा विचार केला, लेट सपोज तुम्ही तुमचं एखादं दुकान आहे, तर तुझं दुकानदाराचं कामच आहे की प्रामाणिकपणे पैसे घेऊन त्याला काय देणं, ती वस्तू देणं. तर समजा एका दुकानदार, एक लहान मुलगा आला, तो फक्त 5 वर्षाचा आहे, पैसे त्याच्या आईने पैसे घेऊन पाठवलं, तुम्हाला माहित पडलं की त्या आपण जर जास्त पैसे घेतले काही फरक पडणार का? नाही. पण नंतर तुमचं विचार की नाही यार, काय जर बाकी लोकांना माहिती पडलं तर काय होईल, नाव खराब होईल, तर तुम्ही योग्य रीतीने केलं. पण कर्तव्यवाद म्हणतो की तेही चुकीचं आहे. तुमच्या मनात हा विचार आलाच कसा की तुम्ही याच्याकडनं काहीतरी पैसे जास्त घेऊ शकता? सो तुमचं कर्तव्यच होतं, तुम्ही कर्तव्य दिलं पाहिजे, बरोबर आहे. हा, सो तुम्हाला ही कुठे कामात येईल, अर्ध्या केस स्टडीज तुम्ही फक्त याच्यावरती लिहू शकता, कारण तेच असतं ना, काय निर्णय घ्यायचा. मग निर्णय युटिलिटेरियन घ्यायचा की निर्णय कर्तनिष्ठेने घ्यायचा, बरोबर आहे. हा, आणि असं नाही की तुम्हाला नेहमी युटिलिटेरियन कर्तव्यनिष्ठच राहावं लागेल. एखाद्या वेळेस कर्तव्य सोडून तुम्हाला कुठेतरी रिअलिस्टिक निर्णय घ्यावे लागतात. आपण जेव्हा केसेस बघूयात तेव्हा याच्यामध्ये बघूयात. आणि तिसरं आहे, थर्ड गोष्ट आहे ती म्हणजे काय, सद्गुण नैतिकता. जो दिलाय न्यू मेकॅनिक इथिक्स मध्ये, कोणी दिलाय? अरिस्टॉटलने. अरिस्टॉटल म्हणतो हे काय, हे तर ज्या गोष्टी नंतर आल्यात, सगळ्यात आधी नैतिकतेबद्दल बोलला तो कोण बोलला? तो म्हणतो की मूल्य निर्मिती करा, बरोबर. सो आपण आता सगळ्या स्टार्टिंग मध्ये जे काही गोष्टी बघितल्या होत्या आपल्या याच्यामध्ये होत्या देशाचे, या सगळ्यात पूर्ण प्रॉब्लेम काय आपल्या देशामध्ये, बालपणामध्ये ती मूल्य निर्मितीच झाली नाही. ओके, तो सोशलायझेशन, जो समाजीकरणच आपल्यावरती काय झालं नाही. तर अरिस्टॉटल म्हणतो की मी तो माणूस कसा आहे याच्यावर निर्णय घेईल, कारण त्याचं म्हणणं की माणसाचं चरित्र चांगलं असेल, त्याचं चरित्र डेव्हलप चांगलं, व्यक्तीचं चरित्र चांगलं डेव्हलप करा, तर तो काय घेणार, चांगलेच काय घेणार, निर्णय घेणार, बरोबर आहे. व्यक्ती चांगला आहे म्हणून चांगलेच तो काय घेणार, निर्णय. म्हणून व्यक्तीचं जीवन जे आहे, सद्गुण जीवन जे आहे, ते जीवन त्याचं तसं तो चांगलंच जीवन जगणार. म्हणून तिथे एक कन्सेप्ट दिला, तो म्हणजे काय, सद्गुण. ओके, व्हर्च्यू इथिक्स. ओके, काय म्हणतात त्याला, व्हर्च्यू इथिक्स म्हणजे काय, सद्गुण जीवन. ओके, तर तो म्हणतो एखादा व्यक्ती चांगला की खराब, तो निर्णय कसा केला याच्यासाठी तो व्यक्ती जो आहे त्याचं चरित्र कसं आहे ते चेक करा. म्हणजे तो व्यक्तीच्या आधारित हे जे, हे कशावरती निर्णय, साध्य आणि साधनावरती आधारित आहे. पण ते साध्य साधन करण्याचा तो व्यक्ती कसा आहे, तो व्यक्तीचं त्यात ते गुण डेव्हलप करणं, ती नीतिशास्त्र म्हणजे कोणतं आहे, सद्गुण नीतिशास्त्र. ठीक आहे, सो हे आपल्या याच्यामध्ये आहे. मग आपण हे बघितलेत. ओके, तर आता सेकंड पॉईंट झाला आपला. मग त्यानंतर नैतिकतेचे परिणाम वगैरे आपल्या याच्यामध्ये आहे. ओके, नंतर पॉईंट येतो आपला, थर्ड पॉईंट आपल्या सिलेबसचा, तो म्हणजे काय, खाजगी विरुद्ध सार्वजनिक जीवनातली काय नैतिकता. तो खाजगी जीवनामध्ये आपण आपली नैतिकता जी आहे ती वेगळी असते, बरोबर आहे. खाजगी जीवनामध्ये काय, आपलं स्वतःचं कुटुंब असतं, आपण स्वतः असतो, बरोबर आहे. व्यक्तिगत मूल्य असतात. ओके, काही गोष्टी ऐच्छिक आहे, बरोबर आहे. तर ह्या गोष्टी आहेत, हे खाजगी जीवन आहे आपलं. मी शॉर्टमध्ये याला पण खूप डिटेलमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. हा, त्यानंतर सार्वजनिक जीवनामध्ये आपण अधिकारी आहोत, तर आपण कोणाप्रती जबाबदार आहोत, गव्हर्नमेंट प्रती, लोकांप्रती, बरोबर आहे. शेवटी काय तुम्हाला असं वाटतं याच्यामध्ये, पण तुम्ही कोण आहात, सरकारी नोकर आहात की नाही, शासनात तुम्ही काय आहेत, नोकर आहात, बरोबर आहे. सो तुम्ही जबाबदार आहात कोणाप्रती, नागरिकांप्रती, करेक्ट. हा, सार्वजनिक हित अधिक काय, कायदा, आरटीआय द्वारे काय अनिवार्य, बरोबर आहे. तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते काय सार्वजनिक आहे. आणि सार्वजनिक नैतिकतेबद्दल सगळ्यात बेस्ट जर का कोणी दिलंय तर ती आहे नोलन कमिटीची मार्गदर्शक तत्वे. नोलन हा ब्रिटनचा प्राईम मिनिस्टर होता. ओके, 90s मध्ये त्याच्यानंतर एक कमिटी निर्माण झाली होती. आणि याच्यावर एक प्रश्न असतो, म्हणजे असतोच, तुम्ही ह्याच चॅप्टर मध्ये नाही, तुमचा जो पूर्ण या त्या कमिटीचे जे मार्गदर्शक तत्वे त्याच्यावरती पूर्ण एक चॅप्टर आहे आपल्याला. चॅप्टर क्रमांक तुमचा 3 काय आहे, ऍप्टिट्यूड, बरोबर आहे. कोणता चॅप्टर आहे, ऍप्टिट्यूड. त्यात जी काही मूल्य उल्लेखित केलेली ती सगळी मूल्य कोणाची आहेत, या नोलन कमिटीची आहेत. हे तुमची धडधड पाठच असली पाहिजे. जसे काही गोष्टी आहेत, महात्मा गांधींचे 7 सीन्स हे तुमचे पाठच राहिले पाहिजेत. ते तुम्ही इथिक्स मध्ये पण युज करू शकता आणि एसे मध्ये सुद्धा युज करू शकता. त्यानंतर अगेन हे नोलन कमिटी. ओके, तर लक्षात ठेवायचं, सोहेल, काय यायचं, सोहेल, हे लक्षात आहे. सोहेल मध्ये फक्त ओ डबल आहे. ओके, हा, एस म्हणजे काय, सेल्फलेसनेस काय आहे, सेल्फलेसनेस. ओ म्हणजे काय, ऑब्जेक्टिव्हिटी. नेक्स्ट ओ म्हणजे काय बघा, ओपननेस, मोकळेपणा. एच म्हणजे काय, ऑनेस्टी. ए म्हणजे काय, अकाउंटेबिलिटी. आय म्हणजे काय, इंटेग्रिटी. आणि एल म्हणजे काय, लीडरशिप. बस खतम, संपला नोलन कमिटी. आता यालाच एक्सेप्ट करत बसा आपल्या मनात. सोहेल. ओके, हा, याच्याबद्दल सगळं दिलेलं आहे मी तुम्हाला.
काही हे नाही लिहायचं, फक्त तुम्ही शॉर्ट टेक लिहून फक्त शॉर्ट टर्म लिहून घ्या, त्याची वाटल्यास तर लिहून घ्या, कारण हे तुम्हाला खूपदा कामात येणार आहे. ओके, हा, तर तुम्हाला हे आहे पब्लिक लाईफ आणि काय प्रायव्हेट लाईफ. त्याच्यामध्ये ओके, अँड देन नेक्स्ट कन्सेप्ट आहे हा झाला. त्यानंतर आहे इथिक्स इन पब्लिक लाईफ अँड प्रायव्हेट लाईफ, हा झालाय आपला, आपण बघितलं ना फक्त इंट्रोडक्शन. त्यानंतर नेक्स्ट आहे मूल्य, नेक्स्ट पार्ट इज व्हॅल्यूज, सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि जो बेस आहे. आपण लेक्चरची सुद्धा सुरुवात जी आहे, काल फक्त थोडंफार इंट्रोडक्शन आपल्या एथिक्सनी आपण नीतिशास्त्राने घेतलं की त्यानंतर आपण शिफ्ट होऊ कशावरती, व्हॅल्यूज वरती. कारण व्हॅल्यूज इज द बेस. जरी सिलेबसमध्ये हा पुढे दिलेला मुद्दा आहे, पण व्हॅल्यूजमुळे इथिक्समुळे व्हॅल्यू नाही, व्हॅल्यूजमुळे काय निर्माण होतं. म्हणून जे आपण म्हणतो लहानपणामध्ये आपल्याला शिकवण्यात काय येतं, एक धड आपल्याला एक लेक्चर असायचं शाळेमध्ये कंपल्सरी मूल्य शिक्षण. ते ठीक आहे की शिक्षक सर आपल्याला त्याच्या इंग्लिश आणि मॅथ शिकवायचे, राहिलेला सिलेबस त्या लेक्चर कम्प्लीट करायचे मूल्य शिक्षण, पण तो रेकॉर्ड मध्ये काय होता, तो मूल्य शिक्षण. मग आज आपल्या देशामध्ये हे सगळ्या गोष्टी घडतायचं कारणच काय, मूल्य शिक्षण कधी शिकवल्याच नाही गेलं शाळांमध्ये. बरोबर आहे ना, याचं महत्व आता कुठे देशाला कळतंय हे काय आहे, तरी आपण सुधरत नाही आहोत. बरोबर आहे. सो प्रॉब्लेम इज व्हॉट, म्हणून नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने कंपल्सरी केलंय की मूल्य शिक्षण व्हॅल्यूजचे लेक्चर्स हे कंपल्सरी ठेवा शाळांमध्ये. ओके, आमच्याकडे मूल्य शिक्षणाचे लेक्चर होते, तुमच्याकडे होते की मला माहित नाही, आमच्या शाळेमध्ये ते होते त्याच्यामध्ये, पण ते काही कधी घेतले नाही गेलेत त्याच्यामध्ये. बरोबर आहे ना. हा, तर आता मूल्य आहेत. मग आता मूल्यच काय आहेत, तर मूल्य हा आत्मा आहे पूर्ण कशाचा, नीतिशास्त्राचा. गाभा म्हणजे काय, मूल्य. जितकी मूल्य इफेक्टिव्ह तितका काय देशाचं तुमचं इफेक्टिव्ह होणार आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. मग आता मूल्य शिक्षणासाठी आपल्याला काय, तर मूल्य पद्धती आहे. मग आता मानवी मूल्य कोणती कोणती आहेत, कोणती चांगली मूल्य आहेत, त्याचा अर्थ आणि त्याचं नागरिक क्षेत्रात महत्व काय ते आपण बघणार आहोत. त्यानंतर काय नैतिकता आणि कायदा याच्यामधला काय फरक. ओके, अगेन नैतिकता आणि धर्म याच्यामधला फरक, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत त्याच्यामध्ये. ओके, देन इथे अगेन महत्वाचं मत आहे की आणखी पॉइंट आहे की जे महान विचारवंत आहेत त्यांची मूल्य. मग आता भारतीय कॉन्टेक्स्ट मध्ये बघायचं झालं तर महान विचारवंत म्हणजे कोणते कोणते, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध, रवींद्रनाथ टागोर, ओके, स्वामी विवेकानंद, ओके, एपीजे अब्दुल कलाम. तुम्ही पाहिजे तितके त्याच्यामध्ये घेऊ शकतात. सोबत त्यात दिले की काही असे लीडर्स तुमच्या याच्यातले म्हणजे सोसायटीतले जे अधिकारी आहेत, बरोबर आहे, त्याच्याबद्दल उल्लेख येत आहे. मग आपले जे सध्याचे अधिकारी आहेत तुम्हाला, तर तुम्हाला टास्क आहे, ओके, 2 दिवसानंतर 2 दिवसाचा वेळ आहे, कोणतेही 5 अधिकारी, ठीक आहे, 5 अधिकारी जे महाराष्ट्रातले असले पाहिजेत आणि 5 अधिकारी जे महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत. महाराष्ट्राचा अधिकारी म्हणजे आय, तुम्ही काय करता, फक्त आयएसच कॉन्सन्ट्रेट करता, आयएस नाही, अरे एखादा तहसीलदार पण असेल, त्यापेक्षा गटकचा पण कर्मचारी असेल, त्यांनी पण तोही चेंज आणू शकतो. त्यांनी कोणता बदल केला ते तुम्ही हे करून घ्या. तर 5 तुमचा होमवर्क आहे, लिहून घ्या. 5 अधिकारी भारतातले आणि 5 अधिकारी भारताबाहेरचे, त्यांची केलेली बेस्ट काम. ही एक्झाम्पल तुम्हाला वारंवार केस स्टडीज मध्ये पण तुम्ही एक्झाम्पल्स टाकू शकता. ओके, तर ते अधिकारी आहेत महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्ट मध्ये. जर आपण बघितलं आता तुकाराम मुंडे सरांचं नाव खूप चाललेलं आहे, तुम्ही त्यांचा रेफरन्स देऊ शकता. ओके, इंडियन लेव्हल काउन्सिल अशोक खेमका. पण हे उदाहरणं सगळेच देतील, तुमची उदाहरणं त्यापेक्षा भिन्न असली पाहिजेत. ओके, हा, आपण इतके पण सिंपल उदाहरण म्हणजे आपल्या ओळखीचे पण त्यांच्या ओळखीचे पण काही फरक पडत नाही, खूप चांगले मार्क येतात यात. काय तुम्ही त्याचं काम सांगा ना, पुढे इलॉबरेट करा ना, फक्त नाव थोडी देणार, काम सांगा. मग तुमच्या तालुक्यात त्यांनी काय बदल घडवला, त्यांनी काय केलं ते सांगा ना, मग त्याला लक्ष दिलं जाईल. कळलं का तुम्हाला. ओके, हा, मग विचारवंत आणि मूल्य. तो इन दॅट वे अशा प्रकारे आपला जो हे विथ द व्हॅल्यूज आपला पहिला चॅप्टर संपतोय. ठीक आहे, तर आता येणारी 4 दिवस आपला हाच पाठ चालणार. ठीक आहे, सोबत मी जेव्हा हे घेईल तर आता आपलं कसं चालेल, तर पहिला चॅप्टर आहे, तर पहिल्याला कशाची लिंक आहे, 5व्या चॅप्टरची, कारण तिथे काय फिलॉसॉफर, आणि त्याच्या आधी मूल्य आहेत, आणि मूल्य सिव्हिल सर्व्हिसेससाठी मूल्य हा चॅप्टर आहे. चॅप्टर क्रमांक काय, 3, चॅप्टर क्रमांक 3, अभिवृत्ती आणि मूलभूत मूल्ये. बरोबर आहे, जे मी तुम्हाला सांगितलं होतं, नोलनची 7 तत्वे. फक्त हे स्टडी करायचं आपल्याला. सो द डेफिनेशन, ह्या सगळ्या टर्मिनॉलॉजीज फार महत्वाच्या आहेत तुम्हाला. बरोबर आहे, तर मी सुरुवात कशाने करेल, मूल्यांनी करेल. कशाने करेल, मूल्यांनी. त्यानंतर आपण सगळी मूल्य बघूयात.
कोणती कोणती मूल्य आहेत, कारण ही फार महत्वाची आहे. प्रत्येक टर्मचा अर्थ तुम्हाला कळला पाहिजे. बरोबर आहे. मग मूल्य तुम्हाला वाटतं हा इंटिग्रिटी म्हणजे काय, व्यक्ती चांगला असला पाहिजे, पण ते गोष्ट तुम्हाला तशी डिफाईन करता आली पाहिजे. कशी ती गोष्ट डिफाईन करतो आपण, एखादी आपल्याला कुठलाही कन्सेप्ट आला तर तो कन्सेप्ट कसा डिफाईन करणार. ओके, तर आता समजा आपल्याला एक हे घेतलं तर इथे आपल्याला हे दिले इंटिग्रिटी म्हणजे काय, सचोटी. इंटिग्रिटी म्हणजे काय मित्रांनो, सचोटी. बरोबर आहे. इंटिग्रिटी म्हणजे काय, सचोटी ज्याला आपण म्हणतो. मग सचोटी बद्दल जेव्हा आपण बोलतो, ओके, सचोटी याला आपण बोलतो, तर तुम्ही कसं लिहिलं पाहिजे. कुठल्याही कन्सेप्ट तुम्हाला विचारला, जर का कन्सेप्ट तुम्हाला कन्सेप्ट स्टडी करायचे, पहिले सिलेबस बघा, त्या सिलेबस मधला एक एक टर्म वाचा त्याच्यामध्ये. तर सिलेबस मध्ये जर जिथे जिथे टर्म्स येतात तुम्हाला सिलेबस मध्ये बघा, सगळं दिलेलं तुम्हाला. ऑब्जेक्टिव्हिटी, अकाउंटेबिलिटी, ओके, ऑनेस्टी, लिडरशिप, ओपननेसच्या जागी त्यांनी शब्द यूज केला ट्रान्सपरन्सी, नॉन पार्टिझनशिप, ओके, हा, ऑनेस्टी, सेल्फलेस, ह्या सिंपथी, इम्पॅथी, कंपॅशन, ओके, या सगळ्या टर्म्स आहेत एखादा लिहून काढा. मी तुम्हाला 100 ते सोडून पण वेगळ्या 100 टर्मची लिस्ट देईल. ओके, सगळं आपल्याकडे रेडी आहे, तुम्ही काही काळजी करू नका. 100 टर्मची लिस्ट देईल आणि तो कन्सेप्ट 2-2 ओळीमध्ये तुम्हाला सांगेल की तेही तुम्हाला ते तसे कीवर्ड्स, कारण एका जनरलाइज विद्यार्थी आणि कितीचा विद्यार्थी याच्यामध्ये फरक वाटला पाहिजे. त्यामुळे तसे जे कीवर्ड्स येतात ते तुम्हाला पुट करता आले पाहिजे तुमच्या उत्तरांमध्ये, ते प्रोफेशनल दिसलं पाहिजे तुमच्यामध्ये. बरोबर आहे. सो ते तुमच्याकडनं आपण करून घेऊया, तुम्ही काही काळजी करू नका त्याच्यामध्ये. ओके, तर तुम्हाला मी ती लिस्ट देईल त्याच्यामध्ये. तर ही जी मूल्य आहेत ही आपल्याला स्टडी करायची आहेत. ओके, आता मी मूल्य कशी शिकवणार त्याच्यामध्ये, तर पहिली गोष्ट, कुठलीही पण मूल्य तुम्हाला आलं असेल तर सगळ्यात पहिली सुरुवात आहे की त्या मूल्याची काय द्या, डेफिनेशन द्या. सगळ्यात पहिली सुरुवात कशाने करणार, त्या मूल्यांची काय देणार आपण, डेफिनेशन. डेफिनेशन दिल्यानंतर नेमकं आपण सचोटी म्हणतो, पण त्या सचोटीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात, इंटिग्रिटी मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात, म्हणजेच त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, वैशिष्ट्ये. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजेच काय, त्यांची वैशिष्ट्ये, कॅरेक्टरिस्टिक्स. देन थर्ड त्याच्यामध्ये हे ते म्हणजे काय, त्याचा उपयोग, देअर यूज ऑर देअर इम्प्लिकेशन्स. उपयोग कुठे, तुमच्या व्यक्तिगत लेवलवर, समाजाच्या लेवलवर आणि प्रशासनाच्या लेवलवर. व्यक्तिगत लेवल, समाज लेवल आणि प्रशासन लेवल. ठीक आहे. त्यानंतर त्याच्यावरची उदाहरणे, त्याच्यावरची काय, एक्झाम्पल्स, उदाहरणे. ओके, अँड फिफ्थ, ती सुधारायची कशी. जर तुम्हाला सचोटी डेव्हलप करायची आहे मग त्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे, हाऊ टू इम्प्रूव्ह दॅट. ओके, हा, तर आपला पहिला टॉपिक जो आहे, पहिला चॅप्टर आहे, आपण कसं संपू, आपण पहिला जेव्हा संपू ना, हे 2 आठवडे चालेल आपलं सगळं. पहिला, त्यानंतर 5वा आणि 3रा, हे आपण एकासोबत लिंकेज करून संपूयात. समजलं तुम्हाला, प्रत्येकाला लक्षात आलं का, तुम्हाला कारण फ्लो कसा आहे तसं तुम्हाला लक्षात आलं. विदाऊट फिलॉसॉफर समजल्याशिवाय तुम्ही बाकी त्यांचे नैतिक शिकवण कशी तुम्ही पहिल्या चॅप्टरमध्ये आचरणात आणा, त्यासाठी तुम्हाला फिलॉसॉफर समजावं लागतील ना, बरोबर की नाही. सो म्हणून सगळ्यात पहिले आपण सुरुवात कशाने करणार आहोत, आपण पहिले व्हॅल्यूजनी सुरुवात करूया, मूल्यांनी. ते मूल्य काय आहेत, मूल्यांचा कसं उगम जातो, मूल्यांचे कन्सेप्ट काय आहेत, आणि मूल्यांच्या आधी आपल्याला बिलीफ सिस्टम, विश्वास समजावा लागेल. सगळ्यात पहिले सुरुवात कशाने होते, बिलीफनी. तुम्ही इथे तयारी करता आहात, बरोबर आहे. हे असंच तुम्ही युपीएससी करायला नाही आलात की एमपीएससी करायला नाही आलात, तुम्हाला वाटलं की मी अधिकारी होऊ शकतो, ही ती प्रत्यक्षात उद्या अस्तित्वात येईल की नाही येईल. सो बिलीफ सिस्टम इज व्हॉट, इट इज व्हॉट, की एक गोष्ट ज्याच्यावर तुमचा काय आहे, विश्वास आहे, ती गोष्ट रिअलिस्टिकमध्ये असेल किंवा नसेल. देव अस्तित्वात आहे, कदाचित देव असेलही किंवा देव नसेलही, वी डोंट नो अबाउट दॅट, वी कॅन कॉमेंट ऑन दॅट, बरोबर आहे. पण आपल्याला वाटतं की देव आहे. सेम तुम्हाला वाटलं की अधिकारी आहे, ती बिलीफ तुमच्यामध्ये काय झालं, निर्माण झालं. त्या बिलीफ, ती इमोशन्स आलेत, त्या बिलीफने काय आले तुमच्यामध्ये, इमोशन्स आलेत. इमोशन मधनं मग तुम्ही तयारी करायला काय केली, सुरुवात केली. सो दॅट रिफ्लेक्टेड इन युअर बिहेवियर, बरोबर आहे, आणि बिहेवियर, बरोबर आहे. हा, मग त्या जो बिलीफ सिस्टीम, इमोशन, दॅट रिफ्लेक्टेड टू युअर व्हॅल्यूज, त्यातनं काय होतं, तुमचे मूल्य निर्माण झाले. मूल्यांमधनं काय आलं, तुमचं बिहेवियर आलं, आणि त्यातनं मग उद्या तुम्ही अधिकारी बनणार. सो दॅट इज द प्रोसेस. म्हणून पहिले आपण शिकू मूल्य निर्मिती, मग मूल्य निर्मिती शिकू, मग मूल्य निर्मितीमध्ये कशा कशा प्रकारे मूल्यांचं हे होतं ते बघू, मग विविध प्रकारची जी काही मूल्य आहेत ती कशी कशी डेव्हलप झाली ते बघूयात, बरोबर आहे. हा, त्यानंतर मग आपल्या नीतिशास्त्र काय कन्सेप्ट आहे वगैरे तो पूर्ण तो पण आपण हे घेऊयात. त्यानंतर मग फिलॉसॉफर्स, आणि त्यानंतर त्यांचा काय
उपयोग जो आहे तो त्यांची जी काही मूल्य आहेत त्यांचा त्याच्यामध्ये उपयोग. ओके. आणि याच्यामध्ये महाराष्ट्र जरी त्याच्यात लिहिलेलं की भारत आणि वर्ल्ड, इंडियन वर्ल्ड, आपला मेन फोकस याच्यावरती पण राहायला पाहिजे की महाराष्ट्र ओरिएंटेड आपल्याला कशी पुट करता येईल. युपीएससीचे मुलं, बरेच मुलं मेन्सला राहणार आहेत, बरोबर आहे, यंदा पण आहे, तुम्ही लक्षात घ्या. त्यांच्याशी तुमचं उत्तर आणखी इफेक्टिव्ह वाटलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र ओरिएंटेड एक्झाम्पल जास्तीत जास्त देता आले पाहिजेत. मग महाराष्ट्र ओरिएंटेड याच्यावरती या. सोशल रिफॉर्मर्सची मूल्य जी आहेत त्यांच्यावरती जास्त फोकस करा, बरोबर आहे. धोंडो केशव कर्वे असतील, ओके, ज्यांनी सोशल याचं काम केलं असेल, त्याच्यामध्ये अनेक रिफॉर्म, पंडिता रमाबाई आहेत, बरोबर आहे. हा, असे तुम्हाला आणखी पण आपले एक्झाम्पल्स आहेत. आपले संत महात्मा आहेत, त्यांचे जे काही कोट्स आहेत त्याच्यामध्ये आपण जसं भागवतगीतेचे देतो, युपीएससी असतात भागवतगीता रामायण देतील, हे देतील तुम्हाला. मग आपले संत चोखामेळा आहेत, त्यांचं काही कोट्स याच्यामध्ये असेल, संत तुकाराम महाराज असेल, नामदेव महाराज असेल, एकनाथ महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, या सगळ्यांच्या जे काही अभंग, ओव्या, कविता, त्यांचे व्ह्यूज, त्यांचे हे सगळं मी देणार आहे तुम्हाला, ठीक आहे ना, माझं बनलेलं त्याच्या. तर ते पुढे आपल्याला काय करावं लागणार आहे त्याच्यामध्ये, ते मांडता आलं पाहिजे तुमच्या लिखाणामध्ये. त्यांना वाटलं पाहिजे की नाही याला म्हणतात, कारण हा पुढे अप्लिकेशनचा, हा पुढे चॅप्टर काय, हा पुढे पेपर काय, आपले डे टू डे लाईफच्या गोष्टी ऑब्झर्व करा, दिवसात काय घडतं याला ऑब्झर्व करा, त्याला पुट करण्याचा काय करा, प्रयत्न करा. तेव्हा असं तुझं उत्तर मी लिहून दिलं आणि ते असं मेकॅनिकल नाही वाटलं पाहिजे. त्याच्यात काय हे करता, मी कधी म्हणणार नाही तुम्हाला की मी हे देतो बंच आणि हा रट्टा मारा रे भाई आणि तोच उतरून घ्या पेपरमध्ये, बिलकुल नाही. ओके, कारण या पेपरमध्येच क्रिएटिव्हिटीला खूप मोठा स्कोप आहे. ते बेसिक ठेवा तुम्ही, ते राहील तुम्हाला, मी पुढे डिटेल देईल, पण त्यासोबत आणखी इफेक्टनेस तुम्हाला जर का इतरांपेक्षा जास्त टॉप मध्ये राहायचं असेल, टॉप 10% तुम्हाला हे जे आहे तुम्हाला तशी उत्तरं जी आहेत ती बनवता आली पाहिजे, ठीक आहे. हा, तर हा इथे आपला काय झाला, सो इथे आपले हे झाले. ओके, सो दिस इज व्हॉट टॉपिक नंबर 3 लक्षात आलं तुम्हाला. हे सगळे जे काही हे आहेत, भारतीय नागरिक सेवांसाठी कोणती कोणती मूल्य आहेत, संविधान प्रति बांधिलकी, सार्वजनिक सेवेची प्रेरणा, करुणा, संवेदनशीलता, बरोबर आहे, कार्यक्षमता आणि परिणामकारकता, सतत नेहमी शिकत राहणे, बरोबर आहे. हा, इमोशनल रेझिलियन्स, सद्विवेक बुद्धी वगैरे ह्या गोष्टी आहेत. ओके, त्यानंतर मग आपण स्टडी करूयात. सो दॅट इज व्हॉट टॉपिक नंबर 5, नैतिक विचार, जो फिलॉसॉफर्स म्हटलं. मग फिलॉसॉफर मध्ये कोणते कोणते, तर आपण, मी तुला कन्सेप्ट पहिला काय, उपयोगितावाद मध्ये जो पहिला कन्सेप्ट देतो तो काय म्हणतो, जेरेमी बेंथम. सगळ्यात पहिला व्यक्ती कोण आहे, जेरेमी, ज्याने म्हटलं होतं की तो निर्णय नैतिक, बरोबर आहे, नैतिक काय, जर जास्तीत जास्त लोकांचं जास्तीत जास्त काय होत असेल, भलं होत असेल. जर का 5,000 लोकांच्या भल्यासाठी जर तिथे 5 लोकांना रोजगार मिळतो म्हणून एखादी इंडस्ट्री येते, तर त्याच्यामुळे जर 500 लोकांना विस्थापित व्हायची गरज पडत असेल तर त्यांना विस्थापित होऊ द्या. जेरेमी बेंथम म्हणतो काही फरक पडत नाही, बरोबर आहे. पण नंतर त्याच याला दुसऱ्याने हे केला, तो आला त्याचा स्टुडंट जॉन स्टुअर्ट मिल्स, त्याने त्याला सपोर्ट केला, पण तो म्हणतो की नाही हे तर आहे, पण व्यक्ती स्वतंत्रता पण काय तितकी महत्वाची आहे. तुम्ही महत्व दिलं पाहिजे युटिलिटेरियन अप्रोचला, पण ज्या लोकांवरती अन्याय होतोय त्यांचा तुम्ही कन्सर्न घेतला पाहिजे. म्हणजे त्यांना कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी जमीन विस्थापित करा, त्यांचं तुम्ही असं वाऱ्यावर सोडू नका. जेरेमी बेंथम काय म्हणतो, ते त्यांचं बघतील, बरोबर आहे. इथे जास्त लोकांना फायदा होतोय ना, काही कमी लोकांना काय होतं, नुकसान होतंय, तर ते योग्य आहे. पण मिल आला, त्यांनी म्हटलं की येस डेफिनेटली तुम्ही तिथे फॅक्टरी बांधा, पण ज्या लोकांना विस्थापित करा, पण विस्थापित करताना त्यांना तिथे काय पर्यायी व्यवस्था करून द्या, बरोबर आहे. सो दॅट इज व्हॉट जॉन स्टुअर्ट मिल्स. ओके, हा आहे. त्यानंतर कर्तव्यनिष्ठा, डी इमॅन्युअल कांट. ओके, हा, सो इथे तो काय म्हणतो की माणसाला कधी साध्य म्हणून वागू नका, तेव्हा त्याला नेहमी काय म्हणा, साधन म्हणून बघा. त्यानंतर एरिस्टॉटलचा कन्सेप्ट आपण तुम्हाला सांगितलं, आपल्याला एरिस्टॉटल जे आहेत हे आपल्याला शिकायचे आहेत. त्याच्यामध्ये सोशल कॉन्ट्रॅक्ट थेअरी, ओके, तर त्याच्यामध्ये नियम जे आहेत, तर त्याच्यामध्ये सोशल कॉन्ट्रॅक्ट पहिले आला थॉमस हॉब्स, नंतर लॉक, नंतर येतो रुसो, आणि सगळ्यात महत्वाचा जे तुम्हाला उतरायचा जो आपला रिसेंटली स्कॉलर आहे तो म्हणजे काय, जॉन रॉल्स. ओके, जॉन रॉल्स वेल ऑफ, याचे कन्सेप्ट आहे तो काय आहे, वेल ऑफ इग्नोरन्स, बरोबर आहे. हा, तर वेल ऑफ इग्नोरन्स, जॉन रॉल्स हा रिसेंटली US हे आहे, टीचर आहे, ज्याचा कन्सेप्ट आहे व्हॉट, सोशल जस्टिसचा. ओके, जॉन रॉल्स काय म्हणतो, जॉन रॉल्सचं काय म्हणणं आहे, तर जॉन रॉल्स म्हणतो की तुम्ही जेव्हा जेव्हा निर्णय ठरवता, ओके, जोही निर्णय ठरवणारा असतो, कायदे निर्माण करणारा असतो, त्याच्या निर्णयामध्ये त्याची कास्ट, त्याचं रिलिजन, तो ज्याच्या सोसायटीचा भाग आहे, त्या गोष्टी रिफ्लेक्ट होतात. कारण तो नेहमी असा विचार करतो की आपल्याला काहीतरी काय मिळावं, जास्त मिळावं. तर तो म्हणतो की जेव्हा तुम्ही एखादा नियम बनवता तेव्हा असा विचार करा की तुमचं समाजातलं स्थान काय हेच तुम्हाला माहित नाही.
हे समजून तुम्ही काय बनवा, नियम बनवा. आता याच्यामध्ये जर का बोलायचं झालं तर कशा प्रकारे यामध्ये नियम बनवता येतील त्याच्यामध्ये, किंवा कशा प्रकारे आपण याच्यामध्ये काय बनवतो, नियम बनवतो. तर याच्यामध्ये बघा एक वेल ऑफ इग्नोरन्स काय आहे स्पष्ट तुम्हाला सांगतो. की समजा तुम्हाला एक केक दिला, ओके, 8 लोक तुमचे बर्थडे पार्टी, एक मित्राचा बर्थडे, तुम्ही 7 मित्र आहेत, किती लोक आहेत तुम्ही, 8 मित्र. आता तो बर्थडे आहे, त्याने फक्त एक केक असा कापून घेतलाय, तो थोडी कापत बसणार, तुकडे करणार का, तुकडे कोण करतो, कोण दुसरा मित्र असेल. आता तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला आणि त्यात तुम्हाला दिले केक कापायचं काम. आता त्यात इश्यू काय आहे की तुम्हाला केक खूपच आवडतो, तुमची आवडतो जो खाद्यपदार्थ आहे तो काय आहे, केक आहे, बरोबर आहे. मग सरळ गोष्ट आहे, तुम्ही काय करणार, तुमचा जो काही तुकडा आहे ना तो काय करणार, मोठा करणार. तुमचा तुकडा तुम्ही काय करणार, मोठा करणार आणि तो मोठा कापणार. तर तो म्हणतो तुम्ही कापा, बरोबर आहे, पण ते जे 8 तुकडे होतील त्या केकचे, त्यात कोणता तुकडा तुम्हाला येईल हे तुम्हाला माहित नाही. कोणता तुकडा तुम्हाला येईल हे तुम्हाला माहित आहे का. मग तुम्ही प्रयत्न काय करणार, सगळ्यांचे काय करा, समान भाग करा, म्हणजे मला फायदा हो ना हो पण नुकसान नाही झालं पाहिजे, करेक्ट की नाही. सो दॅट इज नथिंग बट व्हॉट, वेल ऑफ इग्नोरन्स. तर यांनी न्यायाची 2 तत्वे दिलेली आहेत, ती कोणती 2 तत्वे आपण ते बघूयात. अगेन हा इथपर्यंत जातो, आपल्याला वाटतं की तुम्हाला पोस्ट मिळाली, त्यात तुमची काय आहे, मेहनत आहे. पण तो म्हणतो की नाही, इव्हन तुम्ही जेव्हा जन्माला येता तेव्हा काही गोष्टी आहेत, काही इंटलेक्च्युअल लेवल आहे की तुम्हाला जन्मजात मिळते, की काय मिळते, त्याच्यामुळे तुमचं यश हे फक्त तुमच्या एकट्याच्या मेहनतीचं यश नाहीये. काही गोष्टी तुम्हाला बायबोन भेटत आहेत म्हणून तुम्ही त्या यशातला सुद्धा वाटा इतरांना दिला पाहिजे. ओके, म्हणजे जसं आपण सिंपल बघितलं तर काही विद्यार्थी आहेत की आता माझा सब्जेक्ट युपीएससी प्रिलिम्स मध्ये सीसॅट सुद्धा आहे, तुम्हाला माहिती आहे की मला माहित नाही, मॅथ्स रिझनिंग जो सीसॅट आहे. ओके, काही विद्यार्थी किती जरी मेहनत केली तरी त्यांना मॅथ्स रिझनिंग जमतच नाही, बरोबर आहे. किती जरी मेहनत केली तर मॅथ्स काय, तर त्याच्यात तो ह्युमॅनिटीज मध्ये खूप चांगला आहे पण त्याला सीसॅट जमतंय का. तुम्ही बघतो वारंवार विद्यार्थी सीसॅट मध्ये फेल होतात, युपीएससी मध्ये, एमपीएससी तर फार सोपं आहे पण युपीएससी मध्ये प्रचंड विद्यार्थी होतात. आणि प्रॉब्लेम काय आहे की त्याला किती, कारण तो इन्व्हॉल्व मॅथ्स मध्ये त्याचं टॅलेंट नाही, त्याचं ह्युमॅनिटीज मध्ये काय जास्त टॅलेंट आहे. मग याचा अर्थ तो व्यक्ती जो आहे तो कामाचा नाही असं आहे का, नाही. तर त्याचं म्हणणं आहे म्हणून तुम्ही तुमचं जे काही जीवनाचं यश आहे ते फक्त तुमच्या एकट्याचे यश नाहीये, तुम्ही तर तुमचं काम आहे की जे लोक या प्रोसेसमध्ये मागे राहिलेले आहेत त्यांना काय करणं, सपोर्ट करणं. तुम्हाला चांगलं एज्युकेशन भेटलं, तुम्ही त्या घरात तशी जन्माला आले, बरोबर आहे, म्हणून तिथे रिझर्वेशन पॉलिसी आणि याला हा काय करतो, सपोर्ट करतो. दॅट इज द ऑफ जॉन रॉल्स. ओके, तर हा कन्सेप्ट आपल्या याच्यामध्ये. बाकी विचारवंत आपल्या याच्यातले भारतीय कौटिल्य, भगवद्गीता, गांधी, बाबासाहेब आंबेडकर, विवेकानंद, गौतम बुद्ध, महावीर वगैरे हे सगळं आपण ते बघणारच आहोत त्याच्यामध्ये, ठीक आहे. हा, आता हे आलं तर इथपर्यंत आपले किती टॉपिक संपलेत, 3 टॉपिक संपलेत आपले. हा, त्याच्यानंतर मग आपण बघूयात इमोशनल इंटेलिजन्स. ओके, कशावरती येऊयात आपण, इमोशनल इंटेलिजन्स. ओके, की याच्यामध्ये काय आहे की स्वतःच्या भावना आणि इतरांच्या भावना ओळखणे, फक्त ओळखणे नाही तर समजणे, वापरणे आणि व्यवस्थापन करणे, त्याचं काय करणं, मॅनेजमेंट करणे. याची जी काही क्षमता आहे ती म्हणजे काय, भावनिक बुद्धिमत्ता. ओके, असं का होतं की काही अधिकारी आहेत की जे इंटेलिजंट खूप असतात पण त्यांचा जो कार्यकाळ आयआयटी बंद पासआउट असतात वगैरे वगैरे, पण काही इतका इफेक्टिव्ह राहत नाही, त्यांचा कार्यकाळ काही इतका चेंज होत नाही. याचं कारण काय की त्यांचं ऑफिस स्टाफशी कधी जमत नाही, सामने जनतेशी ती पाहिजे तसं कनेक्ट होऊ शकत नाही, तर त्यांच्यामध्ये इंटेलिजन्सची कमी नाहीये, ते इंटेलिजंट आहेतच, बरोबर आहे. प्रॉब्लेम इज दॅट की ते काय नाहीये. तर हा जो कन्सेप्ट आहे, ओके, तर याच्या आधी पण याच्यात 2 मॉडेल, 1990 मॉडेल आलं, तो कोणता आला, सॅलेव आणि मायर यांनी ईआय ही इमोशनची संकल्पना दिली. पण या जगात जे ईआय कन्सेप्ट जो ओळखला जातो तो या व्यक्तीमुळे, त्याचं नाव आहे डॅनियल. याचं पुस्तक आलं होतं इमोशनल इंटेलिजन्स व्हाय इट मॅटर्स मोर दॅन आयक्यू. तो फक्त गव्हर्नन्स मध्येच नाही, तो जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये जर तुम्हाला सक्सेस मिळवायची असेल तर एक वेळ जर तुमच्याकडे टॅलेंट कमी असतं तर काय चालणार, बरोबर आहे, पण तुमच्यामध्ये काय असलं पाहिजे, इमोशनल इंटेलिजन्स असलं पाहिजे. तुम्हाला लोकांना, एक व्यक्ती तोच अधिकारी, पॉप्युलर लीडर, बरोबर आहे, तो कशात त्याचं काय चांगलं असतं. मला सांगा भारतात किती टक्के राजनेता आहेत की जे शिकलेले आहेत का, त्यांचे स्टेटमेंट बघा, हे बघा, पण तुम्ही एका गोष्टीत त्यांची जी आहे ती स्ट्रॉंग आहे, ती म्हणजे काय, इमोशनल इंटेलिजन्स. लोकांना ते तसं काय करू शकतात, त्यांचे इमोशन्स त्यांना माहिती आहे की लोकांना काय पाहिजे असतं, भारतीय लोकांना काय इंटरेस्ट आहे, बरोबर आहे ना. तर ती त्यांच्या जाण आहे आणि म्हणून ती तशाच प्रकारे एक अधिकारी म्हणून तुम्हाला जो हे आहे, बरोबर आहे ना, तर तो इमोशनल इंटेलिजन्स हा जो कन्सेप्ट आहे हा आपल्याला स्टडी करायचा आहे. ओके, हा कशासाठी आहे की तुम्ही तुमचं ऍडमिनिस्ट्रेशन इमोशनल इंटेलिजन्सचा यूज करून किती इफेक्टिव्ह
बनवू शकता. मग त्याच्यामध्ये आपल्याला जेरी कोलमॅनचे जे काही 5 घटक आहेत, सेल्फ अवेअरनेस, सेल्फ रेग्युलेशन, मोटिवेशन, एम्पॅथी आणि सोशल स्किल्स. ओके. देन झोरी आणि विंडोचं मॉडेल आहे. ओके. तर हे जे मॉडेल्स आहेत आपले, देन मायर सॅलोवेजो ॲबिलिटी मॉडेल आहे. ओके. हे सगळे जे मॉडेल्स आहेत आपण ते त्याच्यामध्ये काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत. अगेन IQ विरुद्ध EQ, बरोबर आहे. हा, तर आधी जगामध्ये कशाला महत्व दिलं जायचं, IQ म्हणजेच काय, इंटेलिजंट व्यक्ती. पण इंटेलिजन्स तितकं महत्वाचं आहे का? विथ दॅट काय महत्वाचं आहे, इमोशनल इंटेलिजन्स. इंटेलिजंट आहे पण तो स्वतःला अतिशहाणा समजतो, तो प्रोग्रेस करू शकतो का इतरांसोबत टीम मध्ये काम करताना? नाही करू शकतो, बरोबर आहे ना. हा म्हणतो की जर कुठला पण लीडर इफेक्टिव्ह लीडर बनवायचा असेल त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये IQ जो आहे तो 20%च मॅटर करतो. आयुष्यात सक्सेस जर कोणाला करायचं आहे, पण इमोशनल इंटेलिजन्स, IQ म्हणजे इंटेलिजन्सी, 80% आयुष्यात जे काही मॅटर करते ते सक्सेस, तो म्हणजे काय, इमोशनल इंटेलिजन्स. आणि का अधिकाऱ्यामध्ये मूल्य जी आहेत, ऍप्टिट्यूड जी आहे, हे स्ट्रॉंग असलंच पाहिजे त्याच्यासोबत. आणि त्याच्यासोबत काय असलं पाहिजे, इमोशनल इंटेलिजन्स सुद्धा असलं पाहिजे. आपण जर का बघितलं तर एकदा एक स्टेटमेंट देण्यात आलं होतं ज्याच्यावर खूप पुढे क्रिटिसाइज केलं होतं. कारण मला सांगा, इथिक्सचा सब्जेक्ट काय इन्क्लूड करण्यात आलेला आहे. बघा, इंटेलिजंट व्यक्ती एक वेळ कमी असता तरी चालेल, बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, एक अधिकारीमध्ये काय असलं पाहिजे, इथिक्स असले पाहिजे. काय असले पाहिजेत, इथिक्स. इथिक्स का महत्वाचे आहेत? जर इंटेलिजंट व्यक्ती आहे पण तर तो त्याचा गैरवापर करत असेल. ओके, लेट सपोज एकदा नितीन गडकरींनी स्टेटमेंट दिलं होतं, त्याला खूप क्रिटिसाइज केलं होतं. नितीन गडकरींनी काय म्हटलं होतं माहिती आहे का? पण ते स्टेटमेंट योग्य होतं ऍक्च्युली. त्यांनी म्हटलं होतं की दाऊद आणि स्वामी विवेकानंद यांचं IQ जो आहे तो काय होता, सेम होता, बरोबर आहे. म्हणजे त्यांनी ज्या बॉम्बस्फोट घडवले त्याच्यामध्ये सगळ्या भारतीय सुरक्षा यंत्रणाला भेदून एका सामान्य व्यक्तीनी त्या काळामध्ये दाऊदनी, बरोबर आहे, ते घडवले. ते इंटेलिजन्सच होतं ना. पण ते इंटेलिजन्सला काय नव्हतं, इथिक्स नव्हते. म्हणून तो टेररिस्ट झाला. म्हणून तो काय झाला, टेररिस्ट झाला. आणि विवेकानंद एक महान विचारवंत भारताचे बनले कारण त्याच्या इंटेलिजन्स सोबत काय होतं, एथिक्स होतं. येस, तो त्यांचा म्हणण्याचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा होता. पण आता इंडियात कसं आहे की काहीतरी कुठे गोष्टी नेण्यात येतात. सो द इश्यू इज व्हॉट, वेन युअर इंटेलिजन्स, तर उलट गोष्ट डिझास्टर होऊन जाईल. जर इंटेलिजंट व्यक्ती आहे, जर त्याच्यामध्ये इथिक्स नसते तर, आणि आज सोसायटीमध्ये ते होतंय ना, हे जे करप्शन होत आहेत, बरोबर आहे. आता जो एमपीचा लँडस्कॅम आला, तुम्ही ऐकलं असेल की अधिकाऱ्यांनी 40-50 अधिकाऱ्यांनी जमीन घेतली तिथे, हे असताना हे प्रॉब्लेम काय आहे की इंटेलिजन्स आहे पण तिथे काय नाहीये, एथिक्स नाहीये, बरोबर आहे ना. आणि म्हणून आपल्याला इथिक्स, इमोशनल इंटेलिजन्स या गोष्टी काय आहेत, गरजेचे आहेत त्याच्यामध्ये. ओके, नेक्स्ट या याच्यामध्ये आपण जर का बघितलं, आता एक टॉपिक आपल्या थेरी मधला जो आहे याचा राहिलेला आहे, तो म्हणजे काय, टॉपिक नंबर 2, तो म्हणजेच काय, अभिवृत्ती किंवा काय, ऍटिट्यूड. ऍटिट्यूड इज व्हॉट, आपण ऍटिट्यूड तसं निगेटिव्ह घेतो त्याला. ऍटिट्यूड आपल्याला याच्यात लय ऍटिट्यूड आहे, तो ऍटिट्यूड वेगळा आहे. ओके, इथे काय, इथे एखाद्या गोष्टीबद्दल बघण्याची तुमची जी काही दृष्टी आहे ती म्हणजे काय, तुमचा ऍटिट्यूड, बरोबर आहे. हा, महत्वाच्या वस्तू, गट, घटना के चिन्ह, विश्वास, भावना, वर्तनाच्या प्रवृत्तींची तुलनेने टिकाऊ रचना, वृत्ती, व्यक्तीचे अनुभव, समाज, शिक्षण, भावना यांच्या परस्पर क्रियेतून निर्माण होते. सो दॅट इज नथिंग बट स्पष्ट ऍटिट्यूडचा साधा अर्थ तुमचा दृष्टिकोन. त्याबद्दलचा काय, एखाद्या वस्तूचा तुमचा जो दृष्टिकोन आहे, दॅट इज नथिंग बट व्हॉट, ऍटिट्यूड. ओके, मग याच्यामध्ये पेपरमध्ये आलं होतं बघा, एबीसी मॉडेल पेपरमध्ये आलेलं आहे यंदाच्या, एबीसी मॉडेल ऑफ ऍटिट्यूड देखील. ए म्हणजे काय, भावनिक मॉडेल. भावनिक मॉडेल म्हणजे काय, मला कसे वाटते, बरोबर आहे. अफेक्टिव्ह मॉडेल ज्याला आपण म्हणतो, म्हणजे एखादी गोष्ट, भ्रष्टाचार तुम्हाला वाटतो तो काय, चुकीचा आहे. जेव्हा भ्रष्टाचार जो आहे तो बिहेवियर, तुमचा जो काही हे आहे, तुमचा जो काही विचार आहे, तो जेव्हा तुमच्या वर्तनामध्ये, बी मॉडेल म्हणजे काय, इट्स युअर बिहेवियर, की तुम्ही अधिकारी असताना करप्शन स्वीकारणार नाही, दॅट इज युअर बिहेवियर, बरोबर आहे. हा, बिहेवियर ऍटिट्यूड. देन थर्ड ऍटिट्यूड इज व्हॉट, कॉग्निटिव्ह ऍटिट्यूड. कॉग्निटिव्ह ऍटिट्यूड म्हणजे काय, की तुम्हाला त्याबद्दलची माहिती आहे, माहिती झालेली, की मला माहिती आहे की जर मी आज भ्रष्टाचार घेतला तर त्याचे काय काय माझ्यावरती दुष्परिणाम होतील, माझ्या देशावरती काय दुष्परिणाम होतील. सो दॅट इज नथिंग बट व्हॉट, एबीसी मॉडेल. देन सेकंड कन्सेप्ट याच्यामध्ये आपल्याला स्टडी करायचा आहे, तो आहे कॉग्निटिव्ह डिझोनन्स, ज्याला आपण म्हणतो. ओके, एखादी गोष्टीची विश्वास आणि वृत्ती असते आणि त्याचं वर्तन आहे, याच्यामध्ये जेव्हा विरोधाभास असतो तेव्हा आपल्याला एक मानसिक अस्वस्थता निर्माण होते. वरनं प्रेशर पण आहे की करप्शन करा तुम्ही आणि त्याला अप्रूव्ह करा, दुसरीकडे मन काय म्हणतं, नाही म्हणतं. जेव्हा ही गोष्ट येते, ज्याला आपण म्हणतो क्रायसिस ऑफ कन्सायन्स जो आहे, बरोबर, त्याची नेक्स्ट स्टेप म्हणजे काय, कॉग्निटिव्ह डिझोनन्स. दोन्ही गोष्टी थोड्याफार समान आहेत, थोड्याफार भिन्न आहेत. क्रायसिस ऑफ कन्सायन्स, विवेक बुद्धीचे काय संकट, आणि काय, कॉग्निटिव्ह डिझोनन्स, बरोबर आहे. हा, असे मानतो लाच घेतो, सगळेच असे करतात, म्हणून आपण ती विसंगती सोडवतो त्याच्यामध्ये, की मी एकट्याने काय, सगळेच घेतात ऑफिसमध्ये, मी पण घेतो. तो याला आपण पुढे करूयात की विवेक बुद्धीचा जो आहे, क्रायसिस ऑफ कन्सायन्स अँड
कॉग्निटिव्ह डिझोनन्स हे कसं काय डिफरन्स आहे ते आपण बघूया. त्यानंतर वृत्ती जी आहे ती कशी फॉर्म होते, तुमचा ऍटिट्यूड कसा निर्माण होतो. एखाद्या गोष्टीबद्दल तुमचा काय असतो, प्रत्यक्ष अनुभव असतो. ओके, हा स्वतः अनुभवले घट्ट असतात म्हणून तुम्ही ते त्या गोष्टी ती चांगली आहे किंवा ती व्यक्ती वाईट आहे हे तुम्हाला अनुभव आलेला असतो. बरोबर आहे. त्याच्या मेसवडे वेळेस मी त्याला किती मदत केली होती आणि आता अधिकारी बनला तो. बरोबर आहे. डीवायएसपी झाला, आता माझे फोन पण उचलत नाही. म्हणजे तो माणूस स्वार्थी आहे हे तुमच्या मनात निर्माण झालं. कशावरनं? तुमच्या अनुभवावरनं. ओके, एखाद्या कम्युनिटीबद्दल, जातीबद्दल किंवा धर्माबद्दल आपण काहीतरी निगेटिव्ह मत किंवा पॉझिटिव्ह मत जे काही निर्माण करतो ते तुमच्या एक्सपिरियन्सवरनं, त्या समाजात एवढी लोकसंख्या देखातून माणूस मला तशी भेटत होती त्याबद्दल काहीतरी बोलून समजून जाते, तुमच्या मनात ती ठासून जाते त्या गोष्टी. बरोबर आहे. हा, देन दुसरी गोष्ट काय, ऑब्झर्वेशनल लर्निंग. सेकंड काय, ऑब्झर्वेशनल लर्निंग. बरोबर आहे. तुम्ही ऑब्झर्व करता. टॉपिक नंबर 1 मध्ये जे आपण मूल्य निर्मिती आहे त्याच्यामध्ये स्टडी करायचं आहे. तो त्यात एक कन्सेप्ट आहे सोशलायझेशनचा, सोशलाइज समाजीकरण. बरोबर आहे. तो फार महत्वाचा आहे. आपले ते होणाऱ्या सामाजिकरणाची जी प्रक्रिया आहे ती आपण त्यात स्टडी करणारच आहोत सामाजिकरणाच्या प्रक्रियेमध्ये. तर त्याच्यामध्ये अगेन ऑब्झर्वेशन की आपण इतरांना पाहून काय करतो, ऑब्झर्व करतो आणि त्यातनं काय हे करतो. तुमचे रोल मॉडेल्स असतात, आपले आई वडील असतात. बरोबर आहे. एखादा प्लेअर आहे, बरोबर आहे, त्यात तुमचं काय होतो, ऍटिट्यूड निर्माण होतो. विराट कोहली व्यायाम करतो आणि म्हणून फिट आहे म्हणून मीही व्यायाम करतो. ऑब्झर्वेशन लर्निंग आहे तुमची. करेक्ट. हा, नेक्स्ट क्लासिकल कंडिशन. ओके, ठीक आहे. क्लासिकल कंडिशन आहे अभिजात अनानुबंध म्हणतोय. तटस्थ वस्तूला सकारात्मक नकारात्मक वारंवार जोडल्यावर त्या वस्तूला वृत्ती निर्माण होते. बरोबर, वारंवार तुम्हाला त्या गोष्टीवरती हे आलं तुमचं त्याबद्दल काय मत निर्माण होऊन जातं त्याच्यामध्ये. बरोबर आहे. आता इथे नेक्स्ट येतं, आता एखाद्याची वृत्ती आहे पण एक अधिकारी म्हणून असताना तुम्हाला वाटतं की त्याची वृत्ती किंवा तुमच्यासोबतचे लोक आहेत त्याची, तर त्यांची वृत्ती जी आहे ती तुम्हाला ऍटिट्यूड चेंज हा एक कन्सेप्ट आहे. तुम्हाला काय करावा लागतो, ऍटिट्यूड चेंज करावा लागतो. बरोबर आहे. तर याच्यामध्ये कन्सेप्ट येतो, एक आहे सोशल इन्फ्लुअन्स. बरोबर आहे. काय सोशल इन्फ्लुअन्स आणि दुसरी गोष्ट आहे पर्सुएशन. पर्सुएशन म्हणजे काय, त्याची मनधरणी करणे. ओके, पर्सुएशन माइंडसेट चेंज करणं थोडा निगेटिव्ह कन्सेप्ट आहे. म्हणजे जर का तुम्ही एखाद्याला हे करताय ब्रेन वॉशिंग. ब्रेन वॉशिंग म्हणजे काय, नाही टेररिस्ट लोक त्याचं काय करण्यात येतं, ब्रेन वॉशिंग करण्यात येतं ना, जन्नत 72 हुरे वगैरे जे काही आहे. बरोबर आहे. ते काय झालं, दॅट इज अ एक्स्ट्रीम स्टेप ऑफ व्हॉट ब्रेन वॉशिंग. व्हॉट इज अ पर्सुएशन. पर्सुएशन म्हणजे काय, त्याला लॉजिकली तार्किक मार्गाने एखादी गोष्ट काय करणे, पटवून देणे. सो दॅट प्रोसेस इज नोन ॲज पर्सुएशन. त्या पर्सुएशनचे विविध मॉडेल्स आहेत. ओके, ते मॉडेल्स आपल्याला काय करायचे आहेत, स्टडी करायचे आहेत. बरोबर आहे. हा, सो याचे काहीतरी प्रयोग आहेत, ते प्रयोग वगैरे जे आहेत ते आपण काय करूयात, डिस्कस करूयात त्याच्यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट सार्वजनिक प्रशासनातली नैतिकता. ओके, नाउ कम टू द पबॅट, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन पार्ट. बरोबर आहे. 5 ते 6 प्रश्न याच्यावरती येतात म्हणून हा फार महत्वपूर्ण पार्ट आहे पबॅटचा पार्ट जो आहे, कारण तेच तुमचं मेन अप्लिकेशन आहे. यात पहिले आपलं जे आहे, ओके, तर यात 2 गोष्टी आहेत. एक काय, सार्वजनिक सेवा विरुद्ध काय, खाजगी सेवा. बरोबर. तर खाजगी सेवा आणि सार्वजनिक सेवा याच्यामध्ये काय डिफरन्सिएशन आहे, ओके, ते आपल्याला स्टडी करायचं आहे त्याच्यामध्ये. ओके, तर ते आपल्याला त्याच्यानंतर नेक्स्ट काय, प्रॉब्लेम इंडिया इज फेसिंग इज व्हॉट, करप्शन. बरोबर आहे. करप्शन म्हणजे काय, जी कारणे काय, ते रोखण्यासाठी उपाय काय, कोणते कोणते त्यासाठी कायदे आलेले आहेत, काय काय ते आपल्याला स्टडी करणे. देन कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. बरोबर आहे. हा, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट जेव्हा व्यक्तिक हित आणि सार्वजनिक हितामध्ये विरोधाभास असतो. बरोबर आहे. हा, सो दॅट इज व्हॉट कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. कॉग्निटिव्ह डिझोनन्स सारखाच, फक्त कॉग्निटिव्ह डिझोनन्स इज मोर सायकोलॉजिकल. बरोबर आहे. ही काय, मोर सायकोलॉजिकल बेस्ड आहे. ही कशी आहे, ही ऍडमिनिस्ट्रेशन बेस्ड आहे. बरोबर आहे. सो कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट इज द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ पर्सनल बेस्ड, सो दॅट इज मेनली ऑफ सायकोलॉजिकल बेस्ड कॉग्निटिव्ह डिझोनन्स. ओके, तर त्याच्यामध्ये प्रत्यक्ष हितसंघर्ष, अप्रत्यक्ष हितसंघर्ष हे काय काय त्याच्यामध्ये. नेक्स्ट नैतिक द्विधा, इथिकल डिलेमास. डिलेमा जेव्हा जेव्हा तुमच्याकडे निर्णय होतात की काय निर्णय घेऊ, कायदा विरुद्ध काय न्याय. एखादा व्यक्ती आला, बरोबर आहे, एक महिला आली, तुम्ही अधिकारी आहात त्याच्यामध्ये, तिने म्हटलं की तिला काय पाहिजे, तुमचं जे राशन वगैरे ते पाहिजे तिला, पण तिच्याकडे कुठलं कागदपत्रच नाहीये. एकीकडे तुम्हाला वाटतं की नाही ही खरंच गरजू आहे, हिला मदत करणं माझं काय काम आहे. दुसरीकडे तुम्ही अधिकारी आहात, अधिकाऱ्याचं काम आहे की कायद्याच्या बाहेर, चौकटीच्या बाहेर जाऊन तुम्ही काही काम करू शकत नाही. इथे निर्माण काय होते, नैतिक द्विधा निर्माण होते. सो हिअर व्हॉट हॅपन्स, नैतिक द्विधा निर्माण होते. तर ती नैतिक द्विधा जी आहे ती आपल्याला ही करायची आहे. बरोबर. त्या सोडवण्याची चौकट काय काय आहे. बरोबर आहे. त्यानंतर ऑल इंडिया सिव्हिल सर्व्हिसेसचे रूल्स जे काही आहेत, आचारसंहिता, तुम्हाला कोड ऑफ कंडक्ट जे आहेत, जे कोड ऑफ इथिक्स तुमचे जे आहेत, कोड ऑफ कंडक्ट आहे ना, ते स्टडी करायचे आहेत त्याच्यामध्ये. ओके, हा, तर हा सगळा पार्ट त्याच्यामध्ये.
नेक्स्ट आहे प्रोबिटी इन द गव्हर्नन्स. प्रोबिटी इन द गव्हर्नन्स, प्रोबिटी याचा अर्थ काय रे? प्रोबिटी इन द गव्हर्नन्स, प्रोबिटी याचा अर्थ काय आहे? ज्याला आपण म्हणतो प्रशासनातील काय? सचोटी. प्रोबिटी इन द गव्हर्नन्स, प्रशासनातील सचोटी. प्रशासनातील सचोटी काय आहे? कोणत्याही परिस्थितीमध्ये काय राहणे? आपल्या निर्णयांमध्ये वरती काय राहणे? ठाम राहणे. ओके, हा. पण ही कशामध्ये? प्रोबिटी इज व्हॉट? प्रोबिटी इज नथिंग बट अ प्रोफेशनल इंटिग्रिटी. सचोटी जी आहे ती कुठेही असू शकते, तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये पण असू शकते सचोटी. सचोटी म्हणजे काय? इंटिग्रिटी राहणे, इंटिग्रेट राहणे. व्यक्ती जीवनामध्ये पण काय सचोटी राहू शकते. त्याच्यामध्ये सचोटी म्हणजे काय? कोणी पाहत नसताना सुद्धा काय योग्यतेने. ऑनेस्टी म्हणजे काय? ऑनेस्टी म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीचा चूक पण, ऑनेस्टी म्हणजे काय? प्रामाणिक राहणे. पण एखादी गोष्ट तुम्ही चुकी केली जरी असेल मुद्दामून चुकीने, नंतर ते स्वीकारणे की हो मी ही चूक केली होती, ही पण एका प्रकारे काय? प्रामाणिकता आहे. एका प्रकारे काय? पण सचोटी काय आहे की सचोटी जर असेल माणसामध्ये तो चूक करणारच नाही. तो चूक करणारच नाही, ती म्हणजे काय? सचोटी. आणि ही सचोटी इंटिग्रिटी जेव्हा तुमच्या प्रोफेशन मध्ये ऍड होते, जेव्हा तू कशामध्ये ऍड होते? तुमच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये ऍड होते. सो इंटिग्रिटी प्लस युअर प्रोफेशन, दॅट इज युअर प्रोबिटी. त्याला म्हणतात सभ्यता. त्याला काय म्हणतात? सभ्यता. समजले? हा, दॅट दिस इज द डिफरन्स. ओके, हा. मग आता सचोटी कोणते कोणते घटक आहेत तुमच्या याच्यामध्ये? ही कोणती सचोटी? तर आपली ही वाली जी आहे त्यात कोणते कोणते घटक आहेत ते आपल्याला स्टडी करायचे आहेत. त्यानंतर आरटी ऍक्ट, यू नीड टू स्टडी दॅट. बरोबर आहे? हा. नैतिक संहिता, कोड ऑफ कंडक्ट वर्सेस ओके आचारसंहिता, कोड ऑफ इथिक्स आणि कोड ऑफ कंडक्ट याच्यामधला काय फरक आहे? ओके, हा. नेक्स्ट सिटीझन चार्टर, ते आपल्याला स्टडी करायचं आहे. त्याच्यानंतर व्हिसल ब्लोअर म्हणजे आपल्याला की अनेक संस्था आहेत त्याच्यामध्ये अनेक भेसाची कृती होतात वगैरे, तर त्याच्यामध्ये व्हिसल ब्लोविंग होते, व्हिसल ब्लोअर होते. तर मग हानी आणि ते काय त्याच्याबद्दल आपल्याला स्टडी करावं. व्हिसल ब्लोअर म्हणजे काय? तुमची संस्था आहे तर त्याच्यामध्ये काय बेकायदेशीर कृती चाललेली आहे तर ती उघडकीस आणणं म्हणजेच काय? व्हिसल ब्लोईंग आहे. ओके, सिटीझन चार्टर लोकांची तुम्ही कशा प्रकारे नागरिकांमध्ये तुम्ही ज्या गोष्टी ज्या आहेत, बरोबर आहे, कारण शेवटी यू आर द सर्वंट ऑफ द पीपल. बरोबर आहे? जनते तुम्ही कोण आहात? नोकर आहात त्याच्यामध्ये. बरोबर आहे? तर त्याच्यामध्ये जनते तुमचं रिलेशनशिप जे आहे ते लिंकेज करणार आहे. बरोबर आहे ना? जी की मानके आहेत ती म्हणजे काय? कशात माहिती पडत तुम्हाला? नागरिक सिटीझन चार्टर मध्ये येतात. बरोबर आहे? त्यानंतर सोशल ऑडिट, सामाजिक लेखापरीक्षण. ओके, हा. देन नेक्स्ट कन्सेप्ट ऑफ गुड गव्हर्नन्स. गुड गव्हर्नन्स म्हणजे काय? सुशासन, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ह्याच्यातले काय गुड गव्हर्नन्सचा जो काही पार्ट आहे तो काय काय आहे याच्यामध्ये. त्यानंतर ई गव्हर्नन्स, हे पण आपण स्टडी करणार आहोत. ई गव्हर्नन्स काय काय? ओके, हा. देन कॉर्पोरेट गव्हर्नन्स. ओके, कोणतं? कॉर्पोरेट गव्हर्नन्स. ओके. देन आंतरराष्ट्रीय नैतिक प्रश्न, इंटरनॅशनल इथिक्स. ओके. देन अगेन कॉमन बट डिफरन्शिएट रिस्पॉन्सिबिलिटी, सध्या आपलं जे चाललेलं आहे इन्व्हायरमेंटल निगोशिएशन्स. ओके, आता अगेन ट्रम्प तात्या चालणार सवळलेला आहे सध्याच्या पोझिशन मध्ये. ओके, हे सगळं कशाच्या अंडर येतं? इंटरनॅशनल इथिक्स मध्ये. बरोबर आहे? हा. देन डिजिटल इथिक्स, अल्गोरिदमचे पूर्वाग्रह, एआय भेदभाव, डेटा पायरसी, डीप फेक्स गोष्टी आहेत, सर्व्हिलन्स कॅपिटलिझम आहे. ओके, आणि हे पुढं. ओके, हा सगळा जो काही पार्ट आहे, सो दॅट इज व्हॉट अवर थिअरॉटिकल पार्ट. म्हणजे किती मार्क हे सगळे मिळून किती होणार? 130. तर आपले जे टोटल लेक्चर्स आहेत ते किती होणार आहेत? तर ओव्हरऑल सगळे टॉपिक मिळून आपले जे काही लेक्चर्स आहेत, ओके, वीकली तुम्हाला माहिती आहे की आपण कशा प्रकारे बॅच घेणार आहोत? वीकली 4 डेज. ओके, किती आठवड्यात ना 4 दिवस बॅच घेणार आहोत इथिक्स आणि 2 दिवस एसे. ओके, सॅटर्डे संडे, फ्रायडे सॅटर्डे विल बी एसे, मंडे टू थर्सडे विल बी इथिक्स. ठीक आहे. मागच्याच आठवड्यामध्ये आपली एसएसची बॅच सुरू झालेली आहे. ओके, त्याचे 2 लेक्चर पहिले झालेले आहेत, ते फक्त इंट्रोडक्टरी आपले झालेले आहेत. आता मेनली पहिला पार्ट इंट्रोडक्शन तो नेक्स्ट वीक पासून होणार आहे. बरोबर आहे? आणि 4 दिवस आपलं काय चालणार? इथिक्स चालणार आहे. असं किती चालणार? तर पूर्ण 2 महिने. किती महिने चालणार आहे? 2 महिने. या 2 महिन्यामध्ये जवळपास आपले 22 to 24 लेक्चर्स विल बी ऑन थेरी पार्ट. हे 2-2 तासाचे 22 ते 24 लेक्चर हे आपले फक्त कशावरती राहणार आहे? थेरीवरती राहणार आहेत. आणि केस स्टडीज जे आहेत त्याचे 6 लेक्चर्स राहणार आहेत, 6 ते 8 लेक्चर्स राहणार आहेत. आणि त्याच्यानंतर तुमच्या ज्या आहेत त्या जे हे आहेत, ओके, टेस्ट आहेत त्या राहणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर तुमच्या ज्या राहतील, कारण आपलं ऑगस्ट एंडपर्यंत सगळं संपून जाणार आहे. मग सप्टेंबर महिना जो आहे आपला, तर त्याच्यामध्ये तुमच्या काय फक्त वीकली 1 डे काय राहणार आहे? टेस्ट राहतील तुमच्या. ओके, तर त्याच्यामधल्या 2 टेस्ट ज्या आहेत तुमच्या, एक टेस्ट जी आहे ती तुमची या महिन्यात पण निघेल, जो ऑक्टोबर महिना आहे. आणि इथिक्सचा पेपर कधी आहे?
हा तर म्हणजे 10 तारखेच्या आसपास एक टेस्ट पण तुमची त्याच्या आधी पण मी घेईन. ओके. आणि 3 टेस्ट जे आहेत त्या तुमच्या कोणत्या महिन्यामध्ये होतील? सप्टेंबर महिन्यामध्ये होतील त्याच्यामध्ये. ओके. आणि तुम्ही जर म्हणत असाल की सर 15 दिवसात आणखी एक टेस्ट पण घ्या, तर तसे पण आपण त्याच्यामध्ये घेऊया. पण पहिले थोडंफार शिकवणं चालू करा. पहिल्या दिवसात लिहायला सुरुवात करू नका. प्लीज. तुम्हाला जे सांगतात की कुठल्या गोष्टीला रट्टा मारायला सुरुवात करू नका. पाठांतर होईल आपोआप. पाठांतर करणं गरजेचं. मी असं नाही म्हणत की पाठांतर गरजेचं नाही. जेवढी थेअरी आहे तर काय गोष्टी जसं मी तुम्हाला सांगितलं नोलान प्रिन्सिपल आहे, ते पाठ पाहिजे तुम्हाला. गणची 7 एक पाहिजेत. पण त्याच्या मागचं थोडं लॉजिक पण तर लक्षात ठेवा तुम्ही. आणि दिवसेंदिवस आपल्या पर्सनल हा एसेन इथे गोष्टी अशा आहेत की क्रिएटिव्हिटीशी संबंधित आहेत. बरोबर आहे. सो याला आपल्या पर्सनल गोष्टींशी याच्याशी थोडं जोडण्याचं काय करा. म्हणून युपीएससी तुम्हाला तसा प्रश्न विचारते ना की तुमच्या जीवनातला असा एखादा प्रसंग सांगा. मग आपल्या जीवनाच्या गोष्टींवरती पण आपल्याला काहीतरी थिंक भले तुम्ही खोटा प्रसंग सांगा, पण ते खोटं पण आपल्याला स्टोरी बनवता आली पाहिजे ना. म्हणून त्याच्यावर तुम्हाला काय करावं लागणार आहे? थिंकर. दरवर्षी कसा प्रश्न असतो की तुम्हाला काय वाटते, तुम्ही असता तर काय केलं असतं, तुमच्या जीवनातला असं काहीतरी प्रसंग आहे का? मग हे तुम्हाला बनवण्यासाठी पण काहीतरी काय करावं लागेल? थिंकिंग करावं लागणार आहे. ओके. नेमकं आता याच्यामध्ये लास्ट पॉइंट आहे आपल्या याच्यातला, तो म्हणजे कोणता आहे? केस स्टडीज. बरोबर आहे. केस स्टडीज जो आहे. ओके. मग केस स्टडीज मध्ये आपल्याला कशा प्रकारे हे करायचंय, कशा प्रकारे आपल्याला केस स्टडीज बघायचे आहेत? केस स्टडीज मध्ये तुमच्या समोर एखादा काहीतरी प्रश्न आलेला असतो. बरोबर आहे. हा, तुमच्यावर एखादा प्रश्न आलेला असतो त्याच्यामध्ये, आणि तो प्रश्न तुम्हाला त्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर काय काढायचं असतं त्याच्यामध्ये. ओके. हा, तर इथे सगळ्यात पहिले तुम्हाला एक लक्षात आलं पाहिजे की याच्यामध्ये तुम्ही कोण आहात हे तुम्हाला कळलं पाहिजे. थोडंसं ब्लर होत असेल कदाचित तुम्हाला. ओके. तुम्ही कोण आहात? सगळ्यात पहिले तुमचा महत्वाचं पूर्ण याच्यामध्ये काय आहे? हु आर यू. तुम्ही कोण आहात? तुम्हाला तुमच्या सोसायटीमध्ये स्थान माहिती पाहिजे. हे केसेस म्हणजे काहीच नाही. तुम्ही सगळ्यांनी राज्यसभा दिलेली आहे, त्याच्यामध्ये सीसीआरचा पेपर आहे. त्या सीसीआर पेपरमध्ये बघा एक डिसिजन मेकिंगचे प्रश्न असतात. डिसिजन मेकिंगचे काही प्रश्न असतात की नाही? त्या प्रश्न फक्त हायर लेवलला थोडे, पण त्याच्यासारखेच पण थोडे हायर लेवलचे प्रश्न म्हणजेच काय? केस स्टडीज. आता डिसिजन मेकिंगचा मी हा एक प्रश्न आणलेला आहे. बरोबर आहे. हा एमपीएससीच्या पेपरमध्ये एकदा आलेला आहे, 2019 वगैरे मध्ये आधी आलेला आहे हा प्रश्न. तर सगळ्यात पहिले 5 दिवस सुट्टीत तुम्ही एका दुर्गम ठिकाणी गेलेला, मित्राला भेटण्यासाठी गेलेला, भटकत असताना तुम्हाला वाटेत विधानसभा सदस्याच्या स्थानावर असणारी शाळा दिसली आहे. तुमचा मित्र त्या शाळेमध्ये काय कर्मचारी आहे. ही शाळा मुख्य रस्त्यापासून कसे गावच्या वस्तीपासून दूर आहे. तुम्ही शाळेच्या आवारात गेला, तुम्हाला शाळेच्या ओट्यावर 6 मुले बसलेली दिसली. इतर सर्व खोल्यांना टाळी लावली होती व आपसात कोणीही नव्हते. चौकशी केल्यावर तुम्हाला समजले की ती मुले शाळेची मुले असून त्यांच्या पालकांची त्यांना घरी जाण्यासाठीची वाट पाहत आहेत. ती मुले अन्नाशिवाय 2 दिवस आहेत. ही मुले लाजाळू असलेल्या कोकरू समाजातील असल्याने गाववाल्यांना भेटून त्यांच्यात मदत करण्याची विनंती करण्याची तुमची धाडस नाही त्यांच्यामध्ये. तुमचा मित्र स्वतः नोकरीची काळजी असल्याने तुम्हाला या मुलांना त्यांच्या नशिबावर सोडण्याची आणि आहारातून त्वरित बाहेर पडण्याची विनंती करत आहे. मग अशा केसमध्ये तुम्ही काय करणार? बरोबर आहे. तर काय तुम्ही त्या गावामध्ये गेलेले आहात, मित्र आहे, तुम्हाला काही मुलं दिसतील, शाळेला लागली सुट्टी, पण त्यांना आईवडील घ्यायला आले कारण ती जी शाळा होती ती रेसिडेन्शियल स्कूल होती. त्यांना सुट्टी लागल्या पण त्यांचे आईवडील त्यांना घ्यायलाच आले नाही. ती बाहेर बसलेली दिसली तुम्हाला. आता तुमचा मित्र पण त्या संस्थेचा कर्मचारी आहे. आता तुम्हाला वाटतंय की काहीतरी मुली लाजोडू असल्याने कोकण असल्याने गाववाल्यांना भेटून त्यांच्यात मदत करण्याची विनंती, तर त्यांचं धाडस नाहीये. तुमचा मित्र म्हणून राहिला, बाई चल बाबा, कुठं तुम्ही याच्यात नादी लागतो. बरोबर आहे. ते हे काही याच्यात हे पडू नको. अशा याच्यात तुम्ही काय करणार? पहिलं, गावकऱ्यांना बोलून या मुलांची काळजी घेण्यास त्यांची विनंती करायला आणि स्वतःला मित्राला गुंतवून न घेता तरुणांच्या गटाला माध्यम काही व्यक्तींना बोलून या घटनेची कथा बनवण्यास पुढाकार करणार, मार्गदर्शन करणार. नंबर 2, मित्राच्या नोकरीवर कोणत्याही स्वरूपाची गदा येऊ नये म्हणून गावकऱ्यांना बोलून त्यांना या मुलांची दशा पाण्यास सांगून त्याने मुलांचे पालक येईपर्यंत त्यांची काळजी घेण्याची विनंती करणार. 3, तुम्हाला सुट्टीचा आनंद लुटायचा असल्याने तुम्ही गावकऱ्यांशी बोलून व त्यांना आवश्यक रक्कम सोपून मुलांना अन्न देण्याची विनंती करून ही घटना विसरून जाल. गावकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्याकडे सर्व शालेय कर्मचाऱ्यांचे मुलांचे पालक घेऊन जाईपर्यंत मुलांची काळजी घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना ताबडतोब रुजू व्हायला लावणार. लास्टचा पार्ट दिसत नाही, तो वाचून दाखवतो. गावकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या मार्फत सर्व शालेय कर्मचाऱ्यांना मुलांचे पालक त्यांना घेऊन जाईपर्यंत त्यांची काळजी घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना ताबडतोब रुजू व्हायला लावणार. या 4 पैकी तुम्ही काय करणार? काय निर्णय घेणार? हीच केस स्टडी असते. चार नंबर, तिथल्या लोकांना काय होणार? त्या मुलांना गावकऱ्यांना सांगणार, शालेय कर्मचाऱ्यांना मुलांचे पालक त्यांना घेऊन जाईपर्यंत काळजी घेऊन काय करणार?
त्यांना कर्मचाऱ्यांना रुजू व्हायला लावणार. ओके, अगेन तुम्ही इथिक्स करणार की कसं? इथिक्सला आले लिहित वगैरे नाही म्हणून विचार. काय काय? अच्छा, पण म्हणजे तुम्ही राज्यसेवा करता की काय? अच्छा, येस. 2 नंबर. अगेन 4 नंबर. 4 नंबर. येस. सगळ्यात पहिले इथिक्स मध्ये आपण कोण आहे म्हणून कुठलेही इथिक्स स्टडी करताना तो प्रश्न काय तोच आहे. पण हे म्हणतात ना की स्वतःला स्वतःची लायकी माहिती पाहिजे. खुद को खुद की औकात पता होनी चाहिए ना. बरोबर आहे. तुम्ही म्हणता की कर्मचाऱ्यांना काय करणार? रुजू व्हायला लावणार. ओके, तुम्हीच त्या गावात 5 दिवसाला फिरायला आलेत. तुम्हाला कोण ओळखतं तिथं? आणि तुम्ही जेवढी 5 कर्मचारी म्हणणार चल रुजू हो. तुम्ही कोण आहे? एक सामान्य व्यक्ती आला 5 दिवस दुसऱ्याच्या गावात फिरायला, तुम्हाला हाणून काढतील ते लोक. हु आर यू? बरोबर आहे की नाही? समजते का? आपण खूपदा भावनेच्या आधारे असे काही पण उत्तर आपण एकदम भावनेच्या आधारे जाऊन हे एकदम योग्य होतं वाटतं की अरे त्यांची काळजी रुजवायला लावणार. बट प्लीज अंडरस्टँड व्हॉट इज युअर पोझिशन. तुम्ही कुठले अधिकारी आहात? तुमच्या अधिकारात येते का ते लोकांना रुजवायला लावणं? हे होईल का? याला त्या वर्षी 90% मुलांनी हे उत्तर दिलं होतं. तुम्ही काढलं तर योग्य आहे, तुमचं थिंकिंग वगैरे बरोबर आहे. पण पूर्णतः तुम्ही जर का बघितलं तर ही गोष्ट रिअलिस्टिकच नाहीये. म्हणून पहिले तुमचा निर्णय थोडा रिअलिस्टिक असला पाहिजे. कसं तुम्ही रुजवायला लावणार लोकांना? कर्मचाऱ्यांना तुम्ही रुजवायला लावणार? तुमच्या बोलण्यात कोणी ऐकणार आहे का तिथं? हा, नेक्स्ट बघा. येस, काय म्हणता मॅडम? नाव पण ते चुकलं का? चुकलं लक्षात आलं का तुम्हाला? तुम्हीच असे फिरायला आले 4-5 दिवसासाठी, तुम्हाला तुमच्या बोलण्याने होणार आहे का? तुम्हाला सुटीचा आनंद लुटायचा असल्याने तुम्ही गावकऱ्याशी बोलून आवश्यक रक्कम सोपवून अनन्य विनंती करा, ही घटना विसरून जाणार. ओके, मित्राच्या नोकरीवर कोणत्याही स्वरूपाची गदा येऊ नये म्हणून गावकऱ्यांना बोलून त्यांना मुलांची काळजी सांगून मुलांची पालक येऊन त्यांची काळजी घेण्याची विनंती करणार. ठीक आहे, गावकऱ्यांना बोलून मुलांची काळजी घेण्याची विनंती करायला स्वतःला मित्राला गुंतवून न घेता तरुणाच्या गट मध्यस्थ माध्यमांमधील म्हणजे मीडियाला बोलवणार, घटीची कथा बनवण्यास पुढाकार घ्यायला मार्गदर्शन करणार. ओके, काय वाटतं तुम्हाला? सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा हा आहे. आहे तर गावकरी बोलून त्यांना आवश्यक रक्कम सोपवून अन्न देण्याची विनंती करून ही घटना विसरून जाल. मला सांगा, गावकरी पण किती दिवस पोहोचतील त्यांना? आवश्यक रक्कम सोपवणार, आणखी गव्हर्नमेंट आमची तुम्ही इतकी रक्कम सोपवली 5 दिवस पुरणार आणि त्यांना पुन्हा सुट्टी काढायची, तेव्हा त्यांनी होणार का सोल्युशन? प्रॉब्लेम इज हिअर दॅट व्हॉट इज अ प्रॉब्लेम. त्यांची आईवडील त्यांना घ्यायला आले नाही. असंही होऊ शकतं ना की त्यांना सुट्टे लागले हे माहिती पडलंच नाही, तोपर्यंत पडलंच नाही. आदिवासी भागात ते राहतात, त्यांना लेटर नाही केलं की त्यांना माहिती पडलं का? नाही पडलं. त्यांना शेवटी मुलांना तुम्ही किती दिवस कोणाला सांभाळणार आहे रे? तर त्यांना काही दिवसापर्यंत जितके दिवस तुम्हाला सांभाळायचं त्यांना काही दिवसापर्यंत तुम्हाला जर त्यांच्या ही गोष्ट त्यांच्या आई वडिलांना माहिती पडली की त्यांना सुट्टे लागले, त्यांना घ्यायला यायचंय, तर इश्यू तिथेच रिझॉल्व्ह होतो. म्हणून बेटर वे अशा केसमध्ये मग काय, त्यांच्या आई वडिलांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न कसा करणार तुम्ही? इथे कोणता ऑप्शन आहे? मीडियाच्या माध्यमातून जेव्हा ही न्यूज फैलणार तेव्हा ऍडमिनिस्ट्रेशनला सुद्धा, जर मीडियात आली ऍडमिनिस्ट्रेशनला सुद्धा माहिती पडणार, सोशल संस्था त्यांना माहिती पडणार, ते काहीतरी पुढाकार घेणार, तिथनं ती गोष्ट मग तिथपर्यंत काय होऊ शकते? पोहोचू शकते. म्हणून उत्तर काय होतं? पर्याय क्रमांक 1. येस. सो एक्झाम्पल का मी घेतलं की आपण खूपदा भावनेच्या आधारावरती निर्णय घेऊन घेतो, पण आपल्याला असे निर्णय घ्यायचे आहेत. मग इथिक्स पेपरमध्ये केस स्टडीज जे आहेत जवळपास 40% मार्कावरती केस स्टडीज असतात, बरोबर आहे? हा, मग याच्यामध्ये काय काय तपासता येतं? तुमची इंटिग्रिटी किती आहे, तुमचं करुणा काय आहे, तुमची सहानुभूती किती आहे, तुमची अकाउंटेबिलिटी काय काय, हे त्याच्यामध्ये काय करण्यात येतं? तपासता येतं याच्यामध्ये, बरोबर आहे? हा, काय हे माझा तुमची डिसिजन मेकिंग तपासण्यात येते, तुमचा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍप्टिट्यूड तपासण्यात येतो. काय काय तपासण्यात येते? ऍप्टिट्यूड, नैतिक विचार जे आहेत ते तपासण्यात येतात तुमचे. ओके, वास्तविक परिस्थितीचे काय प्रतिबिंब म्हणजे काय असते? तुमची केस स्टडीज असते. तुम्ही जे काही शिकलात त्या गोष्टी तुम्ही ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये इम्प्लिमेंट कसं करणार, याची सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे तुमचे काय? केस स्टडीज. त्यांनी तुम्ही कसं अप्लिकेशन करू शकता, तुम्ही जे काही शिकलात इथिक्सचं, हे जे शिकतात तुम्ही ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये कसं अप्लिकेशन करणार, हे कशातनं कळणार तुम्हाला? केस स्टडीज मधनं. ठीक आहे, तर पहिले केस स्टडीज मधलं स्टेप बाय स्टेप जर का आपण बघितलं तर केस स्टडीज कशी लिहावी, तर जो काही प्रश्न मी सांगितला प्रश्न पहा, इथे नैतिक मुद्दा काय, त्या मुलांना त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवणे हा मुद्दा आहे याच्यामध्ये. मग प्रमुख नैतिक समस्या काय आहे, मग याच्यामधला द्वंद्व काय आहे, तर द्वंद्व मूल्यांचा संघर्ष काय आहे. एकीकडे तुमचा मित्र आहे, त्याची नोकरी पण जाऊ शकते याच्यामध्ये, की तुझा मित्र आला होता रे, तूच घेऊन आला होता त्यातनं आलं. दुसरीकडे काय, त्या बालकांप्रती असलेली सहानुभूती, बरोबर आहे? एकीकडे काय मित्रता, दुसरीकडे काय बालकां, हा आहे द्वंद्व. इथे प्रशासकीय नाही आहे, इथे व्यक्तिगत द्वंद्व आहे, कारण तुम्ही एक प्रशासकीय अधिकारी नाही. तसं ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये होऊ शकतं. साहेबांची ऑर्डर आधी ऐकायची की आपलं मन चाकतं नाही यार, इमानदारीने वागायचं. हा काय झाला?
नैतिक द्वंद्व काय, किंवा ज्याला आपण म्हणतो मूल्य संघर्ष, बरोबर आहे. हे मग काय असतं, कायद्याचे पालन, मानवी संवेदना, सार्वजनिक हित, राजकीय दबाव, हे याच्यामध्ये लिहायचं, बरोबर आहे. सो पहिली स्टेप तुमची काय आहे, केस स्टडीज लिहिण्याच्या 6 ते 7 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप काय, ती केस समजा. ते केस समजा म्हणजे काय, की यातली नैतिक समस्या पहिली कोणती आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, की याच्यामध्ये कोणते कोणते द्वंद्व आहेत, यामध्ये कोणत्या कोणत्या मूल्यांचा संघर्ष आहे. लक्षात येतो मुद्दा. त्यानंतर नेक्स्ट स्टेक होल्डर्स. म्हणजे स्टेक होल्डर्स म्हणजे काय मित्रांनो, की या गोष्टीमध्ये कोणाकोणाला फायदा होणार किंवा कोणाकोणाला काय होणार, नुकसान, म्हणजे याच्यात कोणाला फायदा किंवा कोणाकोणाला नुकसान होणार. त्यात स्टेक होल्डर कोण कोण आहे, ते लहान मुलं. मेन स्टेक होल्डर कोण आहे, ती लहान मुलं. त्यानंतर कोण आहे, तुम्ही. बरं, तुम्ही तिथे काय करा वाटतंय, तुमचा मित्र, तिथं तो राजकारणी, शाळेचा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कर्मचारी, त्यानंतर गावकरी, त्या बालकांचे पालक, हे सगळे काय झाले, स्टेक होल्डर्स, बरोबर आहे. त्यातले स्टेक होल्डर्स तुमचे दिलेले आहेत त्याच्यामध्ये असे. हा, त्यानंतर इथिकल इश्यूज. याच्यात कोणते कोणते इथिकल इश्यूज आहेत, इथे मेन इश्यू आहे तो आहे कंपॅशन, करुणा. त्या मुलांबद्दल करुणेचा भाव तुमच्यामध्ये आहे, त्यांच्यासाठी काहीतरी करावं, सिम्पथीचा भाव आहे, बरोबर आहे. हा, तर हा आहे ते, हे तुमचे त्या याच्यामध्ये जे 3-4 मूल्य असतील ते मूल्य लिहा, इथिकल इश्यूज लिहा. ओके, मग यात कोणते कोणते, तर पहिले 3 मुद्दे कोणते कोणते केस स्टडीजचे. केस स्टडीज पहिला मुद्दा केस स्टडी लिहिण्याचा कोणता, सगळ्यात पहिले ते केस स्टडीचं इंट्रोडक्शन करा, ओळखा. तर त्या ओळखीमध्ये काय लिहिणार, की समस्या, आपल्या नैतिक समस्या कुठली आहे, त्याच्यामध्ये कोणते कोणत्या द्वंद्व आहेत, मूल्यांचा संघर्ष कोणता आहे. दुसरा, त्यातले स्टेक होल्डर्स ओळखणे. तिसरा, याच्यामध्ये कोणते कोणते इथिकल व्हॅल्यूज इन्व्हॉल्ड आहेत, ज्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या इथिकल व्हॅल्यूज इन्व्हॉल्ड आहेत. तर ही जी आपण केस स्टडी आता बघितली त्या मुलांच्या याच्यामधली, तर त्याच्यामध्ये कोणते व्हॅल्यूज आहेत, कंपॅशन आहे. दुसरे काय आहे, ऑनेस्टी. हा, यस, धैर्य, तुमचं धैर्य आहे, तुम्हाला धैर्य दाखवायचं आहे, त्याच्यामध्ये मीडियापर्यंत न्यायचे, बरोबर आहे. हा, तर ही त्याच्यामध्ये काय झाले, हे त्यांचे काय झाले, इथिकल इश्यूज. तर ते इथिकल इश्यूज आपण लिहायचे. त्याच्यानंतर उपलब्ध पर्याय. मग जसे तिथे 4 पर्याय होते ना, तेच होते का तुमचे उपलब्ध पर्याय. तसे उपलब्ध पर्याय लिहायचे. प्रत्येक पर्यायाचा काय फायदा होऊ शकतो आणि काय तोटा होऊ शकतो ते द्यायचं, की कोणते 3-4 असे मिनिमम म्हणतात 3 पर्याय द्यायचे त्याच्यामध्ये पेपरमध्ये. आपण तुम्ही जेव्हा लिहितात तेव्हा 3 किती द्यायचे, 3 पर्याय तुम्ही लिहायचे. इथे तो थोडी देणार पेपरमध्ये पर्याय तुम्हाला लिहायचे आहेत ना. केस स्टडीज नेमका जर का बघितला तर 4 मेन फॅक्टर मध्ये येतात. एक आहे की तुम्ही पब्लिक ऑफिसमध्ये आहात, पब्लिक ऑफिस म्हणजे कोणते तरी अधिकारी आहात. दुसरं होऊ शकतं की तुम्ही कोण आहात, प्रायव्हेट एंटिटी आहात, जसं मागच्या द्वारे तुम्ही कोण होते, प्रायव्हेट एंटिटी होते. किंवा होऊ शकतो तुम्ही काय MNC मध्ये मॅनेजर म्हणून कामाला आहात, तिथे काहीतरी सेक्शुअल हॅरासमेंटचा काहीतरी मुद्दा झालेला आहे, तिथे तुम्ही कोण आहात, प्रायव्हेट एंटिटी. थर्ड मुद्दा येऊ शकतो, थर्ड टाईपची केस स्टडीज मध्ये, म्हणजे मी 4 मध्ये मेजरली त्याला डिवाइड केलेलं आहे. दुसरं येऊ शकतं टेक्नॉलॉजी बेस्ड, टेक्नॉलॉजी, किंवा ज्याला आपण म्हणतो सायबर क्राईम, AI बेस्ड, अशा येत आहेत अप्लिकेशन या केस स्टडीज. आणि चौथी केस स्टडीज आहे ती म्हणजे लॉ रिलेटेड, लॉ और RTI रिलेटेड. ओके, या 4 पॅटर्नच्या केस स्टडीज आहेत. टोटल तसे 10 प्रकार आहेत त्याचे, पण 4 याच्यामध्ये मी रिसीव्ह केलं. आपण सगळ्यांचे पुन्हा प्रॉपरली बघूया जेव्हा ते बघूयात. तर आपण जर का याच्यामध्ये बघितलं तर हे तुमचे काय पर्याय लिहा. ते पर्याय एकदा लिहिले तुम्ही, उपलब्ध पर्याय, त्याच्यामध्ये कोणता पर्याय मिळची योग्य. 5th स्टेप तुमची काय राहणार, की ह्या सगळ्या याच्यामध्ये करता करता माझा पर्याय क्रमांक 2 हा सर्वात योग्य पर्याय इथे येतोय. तो काय येतोय, मग ते सर्व बाबींचा विचार करता मी कायद्याचे आणि संहितेचे पालन करत नियमानुसार निर्णय घेईन. जर तुम्ही अधिकारी असाल तर तसं वरिष्ठ अधिकाऱ्यांना परिस्थिती माहिती देऊन पारदर्शकता राखेन आणि सर्व प्रक्रिया नोंदवेल, बरोबर. हा, आणि ते झालंय. त्यानंतर आता तो पर्याय निवडला, नेक्स्ट इज इम्प्लिमेंटेशन स्टेप्स. तो पर्याय तुम्हाला करायचा आहे, तुम्ही कशा प्रकारे इम्प्लिमेंट करणार. म्हणजे काय, मग मीडिया ह्याचं व्यक्ती आहे त्याची कसं साधणार, त्यानंतर त्या लोकांपर्यंत पोहोचण्याची कसं करणार, ती गोष्ट अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही काय काम करणार, बरोबर आहे. जसं कोणता व्यवहार्य पर्याय, इम्प्लिमेंटेशन काय, पडताळणी करणे, अधिकारी चर्चा करणे, नियमानुसार निर्णय घेणे, पारदर्शक प्रक्रिया ठेवणे, नागरिकांची काय ठेवणे, संवाद ठेवणे, बरोबर आहे. नेक्स्ट इथिकल कन्क्लुजन. देन कन्क्लुजन नेहमी कसा असला पाहिजे, शेवटचा मूल्यधारित निष्कर्ष लिहा. एक प्रामाणिक प्रशासकीय अधिकारी म्हणून माझे कर्तव्य, तर असं आलं की एक प्रामाणिक अधिकारी म्हणून माझे कर्तव्य सार्वजनिक हित आणि कायद्याचे पालन आणि नैतिक मूल्यांचे संरक्षण करणे आहे. अशा परिस्थितीत नैतिक धैर्य आणि पारदर्शक प्रशासन हे चांगल्या शासनाचे आधार असतात. बघा कशी पंचलाईन वाटते तुम्हाला, अशी पंचलाईन एंडला कन्क्लुजन ही तुमची असली पाहिजे त्यामध्ये, बरोबर आहे. तर असं लिहिणार. या अशा प्रकारे या 7 स्टेप्स मध्ये कुठली पण तुम्ही काय दिली पाहिजे, केस स्टडी लिहिली पाहिजे. ओके, तर इथे
फॉर्म्युला लक्षात ठेवा, PSVOIC. कोणता फॉर्म्युला लक्षात ठेवायचा? PSVOIC. या फॉर्म्युल्याने केसेस लिहायची. पी म्हणजे प्रॉब्लेम, एस म्हणजे काय? स्टेक होल्डर, बी म्हणजे काय? मूल्य, ओ म्हणजे काय? ऑप्शन्स, आय म्हणजे काय? इम्प्लिमेंटेशन, आणि सी म्हणजे काय? कन्क्लुजन. ओके, सो दॅट इज व्हॉट. सो ethical dilemma, stakeholder ethical value involved, possible options, course of action, implementation steps and conclusions. तर इथे मध्ये जसं आपण एक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहात, आपल्या जिल्ह्यात एक मोठा औद्योगिक प्रकल्प सुरू केला आहे, या प्रकल्पामुळे जिल्ह्याचा विकास होणार आहे आणि अनेक रोजगार निर्माण होतील. ओके, येपर्यंत प्रकल्पाची जमिनीचे अधिग्रहण होणार आहे, जमीन अनेक शेतकरी आदिवासी लोक आहेत, मग आपल्याला काही नेते राजकीय दबाव आणत आहेत की लवकरात लवकर जमीन खाली करा या प्रकरणात. मग यात काय करा तुम्ही? स्टेक होल्डर कोण काय, नैतिक मुद्दे कोणते कोणते आहेत, असं जर आपण बघितलं, मग द्वंद्व काय आहे की एकीकडे काय विकास आहे, बरोबर आहे, तिथे जॉब येतील हे येतील, दुसरीकडे काय सामाजिक न्याय, त्या लोकांना काय दुसरं डिस्प्लेसमेंट झालं तर त्यांचं हे भेटलं पाहिजे, बरोबर आहे. दुसऱ्या बाजूला एक शेतकरी आदिवासींचे हक्क, पुनर्वसन, न्याय, संरक्षण आहे, दुसरीकडे काय विकासामुळे रोजगार आणि आर्थिक प्रगती. सो हा काय झाला? इथिकल डिलेमा झाला. मग यातले स्टेक होल्डर्स लिहा. हे स्टेक होल्डर्स कोण कोण आहे? जिल्हाधिकारी आहे, तुम्ही स्वतः, स्थानिक शेतकरी आणि आदिवासी कुटुंब, औद्योगिक कंपनी आहे, राज्य शासन आहे, स्थानिक राजकीय नेते आहेत, जिल्ह्याचा व्यापक समाज आहे. ओके, त्यानंतर इथिकल इश्यूज काय काय इन्व्हॉल्व आहेत, पण याच्यात कोणते कोणते इश्यूज आहेत? एक, तुम्ही ऍज अधिकारी म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे? प्रामाणिकता दाखवली पाहिजे. इंटिग्रिटी, बट इंटिग्रिटी विथ युअर जॉब ऑल्सो, बट इंटिग्रिटी विथ युअर, त्या लोकांची पण तुमची तितकीच इंटिग्रिटी राहिली पाहिजे, बरोबर आहे. कारण तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही अधिकारी म्हणून फक्त शासनाला जबाबदार नाही आहात, तुम्ही नागरिकांना पण तेवढे जबाबदार आहात, बरोबर आहे. हा, ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता आपली असली पाहिजे. देन अकाउंटेबिलिटी. ओके, देन सोशल जस्टिस, कंपॅशन. यातले एवढे काही लिहायची गरज नाही, 3 ते 4 मुद्दे लिहायचे त्याच्यामध्ये, ठीक आहे ना. हा, अगेन पर्याय. मग तुम्ही गेले पर्याय क्रमांक 1, राजकीय दबाव स्वीकारून तातडीने मी जमीन अधिग्रहण करणार. ओके, करणे. फायदे, प्रकल्प लवकर सुरू होईल, राजकीय दबाव कमी होईल, पण इथे म्हणजे लोकांमध्ये असंतोष निर्माण होईल, लोकांच्या सामाजिक न्यायाचं उल्लंघन होणार, प्रशासनाचा विश्वास कमी होणार. जमीन अधिग्रहण प्रक्रिया थांबवणे. फायदे, प्रभावित लोकांना समस्या काय ऐकता येतील. तोटे, विकास प्रकल्प विलंबणार, शासन आणि उद्योगावर काय होणार? परिणाम होणार. दोन्ही. मग यात काय? कायद्याची पारदर्शक न्याय प्रक्रिया राबवणे. 3, सामाजिक न्याय विकास संतुलन राखता येईल, प्रशासनाचा विश्वास वाढेल, तोटे काय? राजकीय दबाव वाढू शकतो, ठीक आहे. मग सर्वोत्तम निर्णय, तुम्ही निर्णय करा की मी कायदे पालन करत पारदर्शक न्याय प्रक्रिया राबवण्याचा मार्ग स्वीकार. मग तो राबवणार कसे? त्यासाठी काय काय करणार? प्रभावित लोकांशी संवाद साधणे, योग्य न्याय भरपाई सुनिश्चित करणार, पुनर्वसन आणि व्यवस्थापन योजना प्रभावीपणे अंमलात आणणार आणि सर्व प्रक्रिया पारदर्शक ठेवणार, बरोबर आहे. इम्प्लिमेंटेशन स्टेप्स काय काय? कुटुंबाची अचूक माहिती गोळा करणार, सार्वजनिक सुनावणी आयोजित करणे, योग्य भरपाई आणि पुनर्वसन सुनिश्चित करणे, संबंधित कायदे नियम काटेकोर पालन करणे, स्थानिक लोकांना निर्णय सहभागी करणे, वरिष्ठांना माहिती देणे. यातले पण 3 ते 4 पॉईंट तुम्ही लिहिले तरी चालतील, ठीक आहे. हा, फक्त फायनल पॉईंट, फायनल जो काही पॉईंट आहे की जे यात कोणते कोणते जास्त महत्वाचे आहेत. ओके, इथे गोळा करणे, माहिती गोळा करणे, त्यानंतर काय करणे? प्रक्रियेत समावेश केले, बरोबर. हा, कन्क्लुजन काय? एक, मग त्यात लिहिलं पाहिजे, एक जबाबदार प्रशिक्षक अधिकारी माझे कर्तव्य विकास आणि सामाजिक न्याय यामध्ये संतुलन राखणे आहे. पारदर्शक, प्रामाणिकता आणि लोकहित या मूल्यांवर आधारित निर्णय घेण्याचा विकासही होईल आणि लोकांचा प्रशासन विश्वासही टिकून राहील. ओके, सो अशा प्रकारे तर मी अशी काही मूल्य सुद्धा तुम्हाला की कोणती केस स्टडी आली तर कोणते कोणते मूल्य लिहायचे. जर पर्सनल मोरल व्हॅल्यू झाल्या तुम्ही अशा लिहू शकता, जेव्हा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह व्हॅल्यू आल्या त्या अशा लिहू शकतात, जेव्हा सोशल ह्युमन व्हॅल्यू झाल्या तेव्हा तुम्ही ह्या लिहा त्याच्यामध्ये, जेव्हा कॉन्स्टिट्यूशनल पब्लिक सर्व्हिसच्या इश्यू येईल तेव्हा ह्या लिहा, संवैधानिक मूल्य येतील त्याच्यामध्ये, लिडरशिप गव्हर्नन्स मध्ये तुम्हाला हे लिहायचे मूल्य त्याच्यामध्ये. ओके, इन्व्हायरमेंट आणि फ्युचर व्हॅल्यूज जर असेल तर सस्टेनेबल इन्व्हायरमेंटल केसेस येतात. मागच्याच पण आली होती की इन्व्हायरमेंटल आलं, सस्टेनेबल डेव्हलपमेंट तुमच्या तसं तुम्ही काय पर्यावरणाची काळजी घेणे असं नाही, त्यात वर्ड रिफ्लेक्ट झाले पाहिजेत. इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट, इंटिग्रेटेड जस्टिस, बघा इंटरजनरेशनल जस्टिस, इंटरजनरेशनल जस्टिस फार आता टर्म चालू आहे, इंटरजनरेशनल जस्टिस, पिढ्यां मधला न्याय. ओके, शाश्वत विकास. ओके, ती जी टर्म आहे आपली की आपण जे आहे आपल्यावरती कर्ज आहे आपल्या फ्युचर जनरेशनचं की त्यांना हे सोपवणं, बरोबर आहे. इन्व्हायरमेंट बद्दलची टर्म, त्यात इंटरजनरेशनल जस्टिस, रिस्पॉन्सिबल यूज ऑफ रिसोर्सेस, लॉंग टर्म पब्लिक वेलफेअर, इन्व्हायरमेंटल रिस्पॉन्सिबिलिटीज, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, इन्क्लुझिव्ह ग्रोथ, हे सगळे गोष्टी कोणत्याही सोशल ऍक्टिव्हिटीमध्ये येतात त्याच्यामध्ये. ओके, तर ह्या अशा प्रकारे जे ते जे केस स्टडीज आहेत, ओके, तर त्या आपल्याला काय करायचे असतात तशा लिहायच्या असतात. तर हा सगळा प्रकार आहे आपल्या केस स्टडीजचा. ओके, तर दिस इज ऑल अबाउट द ओरिएंटेशन की आपण पूर्णतः हे जे 2 महिने आहेत हे कशा प्रकारे पुन्हा इथिक्स शिकणार आहोत, बरोबर. इथिक्स आणि हे आणि एसे तर 4 days इन अ वीक आहे या सगळ्या. आता तुमचे काही डाऊट्स, तुमच्या क्युरीज काय काय आहेत त्या मला सांगा त्याच्यामध्ये. ओके, ऑनलाईन स्टुडंट्स, ऑफलाईन स्टुडंट्स, डाऊट्स अँड क्युरीज अबाउट दिस आपला जो काही हे आहे त्याच्यामध्ये, जसं मी तुम्हाला सगळं सांगितलेलंच आहे की कशा प्रकारे आपण काय घेऊ, कशा प्रकारे आपण प्रोसीड होऊ, आपण एमसीक्यूज कसे घेणार आहे, असं प्रत्येक चॅप्टरचं तुम्हाला मिळणार आहे. ओके, हा,
प्रत्येक चॅप्टर तुम्हाला मिळणार आहे. पहिले काही लेक्चर्स थोडे मी तुम्हाला सॉफ्ट कॉपी हे हार्ड कॉपी मध्ये देणार, नंतर तुम्हाला नोट्स सगळे सॉफ्ट कॉपी मध्ये पूर्णतः देण्यात येतील त्यामध्ये. ठीक आहे. हा, आणि पुस्तक तुम्हाला पण हार्ड कॉपी देईल, पूर्ण पुस्तक जे एमसीक्यू बनवून देईल ते पूर्ण तुम्हाला हार्ड कॉपी मध्ये देणार आहे. ओके. हा, सो ऑनलाईन स्टुडंट्स एनी क्युरीज? तर तुमची क्युरीज लवकर विचारा, डाऊट क्युरीज. नो क्युरीज मॅडम? अलंकार? नो. ओके. एक मिनिट, ऑनलाईन डाऊट आलेला आहे. ओके. हा, तर थांबूयात मग आज. रुकेंगे फिर आज. थँक्यू व्हेरी मच.